नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहारमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते सर आज कट्ट्यावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. दाते सरांचं नाव घेतलं की नजरेसमोर येतं मुंबईवरच्या 26/11च्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेलं अतुलनीय शौर्य. कामा हॉस्पिटलमध्ये त्यांनी निडरपणे पाकिस्तानी दहशतवादी कसाब आणि इस्माईलचे 2 हात केले. अगदी तुटपुंज साधनांसह AK-47च्या मारेला पूर्ण ताकदीनिशी थोपवलं. त्यांच्या धाडसामुळे असंख्य रुग्णांचे जीव वाचले आणि या शूरतेचा राष्ट्रपती पुरस्कारानेही गौरव करण्यात आला. पुढे त्यांनी सांभाळलेली फोर्स 1ची जबाबदारी, नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेल्या भंडारा आणि छत्तीसगडमधलं त्यांचं काम, मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदाच्या कारकिर्दीतलं त्यांचं काम हे विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना असते की पोलीस दलातलं आयुष्य हे प्रचंड धकाधकीचं आणि तणावाचं असतं. या क्षेत्रात दर दिवशी येणारा कामाचा अनुभव सुद्धा वेगळा असतो. गेल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सदानंद दाते सरांकडे अशा हजारो अनुभवांचं गाठोडं जमा झालंय आणि याच अनुभवांना त्यांनी आपल्यासोबत शेअर केलंय. ते वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या त्यांच्या पुस्तकातनं. आता या पुस्तकात नेमक्या कोणत्या नोंदी आहेत, त्यांच्यातला लेखक त्यांना कसा गवसला, यासोबत आत्ता सामाजिक राजकीय विश्वामध्ये जे काही घडतंय त्या सगळ्या मुद्द्यांबद्दल, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्याशी आज कट्ट्यावरती संवाद साधूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर असं आहे की पोलीस दल गेल्या काही काळामध्ये आपल्याकडं खास करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत आहे, बदनामीचा सामना करता आहे आणि अशा वेळेला ज्यांच्या कार्यक्षमतेबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आणि कौतुक आहे, अशांपैकी तुम्ही एक आहात. आणि आत्ता जे पुस्तक हे आलेलं आहे याच्यामध्ये तर JF रिबेरोजे, आपण पोलीस दलाचे भीष्माचार्य ज्यांना आपण म्हणू, त्यांनी तर असं म्हटलं की सदानंद दाते म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या जेव्हा आपण तुम्ही बघताय सगळं भोवती जे काही सुरू आहे ते, हे असं पुस्तक लिहून आपल्या काय म्हणूया आठवणी किंवा प्रसंग शेअर करावेत असा विचार नेमका कधी, का आणि कसा आला? राजीवजी, सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद, आपण मला या कट्ट्यावर बोलवलं त्याबद्दल. निश्चितच पुस्तक लिहायचा असा विचार पहिल्यांदा आला नाही. आनंद अवधानी माझे जुने मित्र आहेत. आम्ही कॉलेजात असताना एकत्र वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. स्पर्धक म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही गेलेलो आहोत. 2013-14मध्ये पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलो आणि माझे अनुभव जेव्हा त्याला सांगितले मी, तेव्हा तो मला म्हणला, तू हे सगळं लिहित का नाहीस? मी तोपर्यंत खरं सांगायचं तर लिहायचा असा काही विचार केला नव्हता. मी म्हणलं मला लिहिता येईल का नाही हेही माहीत नाही, कारण 10वी-12वीत किंवा कुठल्याच परीक्षेत भाषेत मला कधीच चांगले मार्क पडले नाहीत आणि निबंध लेखनातही पडले नाहीत. पण त्यांनी खूपच हट्ट धरला, म्हणला तू असं कर, तू बोल, मी लिहितो. असं करून एक पहिला लेख आम्ही त्याच्या मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये छापला आणि मग लोकांची प्रतिक्रिया जी आली, त्या प्रतिक्रियेतनं मला असं जाणवलं की पोलीस दलातल्या अडचणी, पोलीस दलासमोरची आव्हानं, पोलीस काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत याबद्दल सर्वसामान्य लोकांना काहीच माहिती नाही आहे. म्हणजे एक लोकांच्या मनात ही नक्कीच पोलीस दलाबद्दल भावना असते की हे खूप काम करतात, पण ह्याच्या पलीकडे सगळं नकारात्मकताच आहे. तर आपण जर लोकांपर्यंत आपल्या कामातली आव्हानं आणि अडचणी सांगितल्या तर कदाचित आपल्याला लोकांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळेल. या भावनेतनं तो पहिला लेख लिहिला. त्याच्यानंतर 2015मध्ये मी छत्तीसगडमध्ये गेलो आणि छत्तीसगडमधली नक्सल परिस्थिती हाताळताना, म्हणजे ते युद्ध चालू आहे आणि भीषण आहे. म्हणजे आपल्या एखाद्याला माणूस मरण पावला तर परवडला, पण कोणाचा तरी हात तुटला आहे आणि आपण त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो, कोणाचा तरी दोन्ही पाय तुटले, त्याच्या कुटुंबियांना भेटणं, सगळं अगदी म्हणजे जीवघेणं असं तो सगळे प्रसंग. आणि सतत ते प्रसंग होत असताना माझ्या मनात 21 ऑक्टोबर राष्ट्रीय पोलीस दिवस म्हणून आपण साजरा करतो,
तेव्हा माझ्या मनात आलं की हे आपण लोकांपर्यंत म्हणजे पोचत का नाही आहे. म्हणजे जे लोक आपल्या जीवाची बाजी लावून 35,000 लोक माझ्याबरोबर छत्तीसगडमध्ये काम करत होते. मग त्यांचं जीवन मरण रोज ते आपलं मरण बघतायत आणि तरीसुद्धा समाजाच्या मनात यांच्याबद्दल आस्था का नाही. म्हणून मी 21 ऑक्टोबर 2015च्या आधी एक लेख लिहिला, तो लोकसत्तामध्ये छापून आला. त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला. मग मला असं वाटलं आपण आपले अनुभव लिहायला पाहिजेत आणि ते ह्या परिप्रेक्ष्यात लिहायला पाहिजेत की माझे अनुभव, माझ्या सहकाऱ्यांनी जे चांगलं काम केलं ते, आमच्या अडचणी आणि निश्चितपणे समाजात पोलिसांबद्दल जी नकारात्मकता आहे, मग पोलिसांमधला भ्रष्टाचार असेल, सुस्तपणा असेल, दप्तर दिरंगाई असेल, हिंसाचार असेल, क्रौर्य असेल, निश्चितपणे लोकांच्या मनात या सगळ्याबद्दल खूप तीव्र अशा निगेटिव्ह फिलिंग्ज आहेत. पण ही सगळं फेस करून समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी एखादा माणूस आपला जीव पणाला लावतो आणि रोज हे करतो, हे लोकांपर्यंत आपण का पोचवू शकत नाही. सुदैवाने छत्तीसगडमध्ये म्हणजे कुटुंब दिल्लीत होतं आणि 12-13 तास काम केल्यानंतर पण भरपूर वेळ होता. त्यामुळे 2016मध्ये मी दर महिन्यात एक असे लेख लिहिले आणि मग आता त्याच लेखात थोडी भर घालून हे पुस्तक तयार झालं. खरं तर हा जो मुद्दा आहे की पोलिसांच्याबद्दल समाजाला ते इतकं समाजासाठी करत असताना सुद्धा ममत्व का वाटत नाही, त्यांच्याविषयी आस्था प्रेम का वाटत नाही, म्हणजे त्याच्याबद्दल खरं तर तुमची काय निरीक्षणं आहेत आणि ते कसं वाढीला लावता येऊ शकेल याच्याबद्दल आपण बोलू. पण त्याकडे जाण्यापूर्वी तुम्ही म्हणजे एकूण फार नेमस्त स्वभावाचे, पोलीस दलाशी तुम्हाला कसं काय जमवून घेता आलं. म्हणजे आम्ही तर पोलीस दलाचा जो खाक्या असतो त्याच्याशी सगळं विसंगत असं तुमचं एकूण व्यक्तिमत्व, तुमचं दिसणं बोलणं. असं आहे की एकतर आपल्या मनात जी पोलिसांची प्रतिमा आहे ती ब्रिटिशांनी तयार केलेलं साम्राज्याचं हितरक्षण करणारी, लोकांना दाबून ठेवणारी यंत्रणा, ही आपली एक पारंपरिक यंत्रणा आहे. आणि आपल्या लोकांच्या अपेक्षा मात्र अशा आहेत की पोलिसांनी आपल्याशी सौजन्याने वागावं, आपल्याला मदत करावी, आपल्याशी नीट वागावं. आणि असं नीट वागलं की आपल्यासारखे लोक प्रश्न विचारतात, तुम्ही तर पोलीस वाटतच नाही. पण स्वातंत्र्यानंतर आता पुष्कळ काळ होऊन गेला आणि दहशतवादी त्यांच्याशी सामना करतानाचे पोलीस, कम्युनल रायट्स हाताळणारे पोलीस, एखाद्या वृद्ध माणसाला रस्ता क्रॉस करून देणारा पोलीस, मुलांचं आंदोलन असतील किंवा किसान आंदोलन असेल ते हँडल करणारा पोलीस, किंवा एखाद्या गँगस्टरचा तपास करणारा पोलीस, हे सगळे एकच असू शकत नाहीत ना. म्हणजे एकाच प्रकारे वागू शकत नाहीत ना. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनेच वागायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे कदाचित तुम्ही मी लाठीचार्ज करत असताना समोर आला असतात तर तुम्हाला वेगळी प्रतिमा दिसली असती. आणि असे प्रसंग पण आलेत आणि ते नीटच निभावून नेलेत. थर्ड डिग्री वगैरे पण नाही, मी लाठीचार्ज असं म्हणलं नाही. म्हणजे ते रस्त्यावरचं झालं ना. पोलीस स्टेशनमध्ये थर्ड डिग्री लावणारे पण दाते आम्हाला दिसले असते जर तिथं आलो असतो तर. ही गोष्ट खरी आहे की मी जर पोलीसमध्ये आलो नसतो तर कदाचित माझ्या मुलाच्या अंगावर मी ओरडलो सुद्धा नसतो आणि हात लावण्याचा तर प्रश्नच नव्हता, अजूनही नाही लावला. म्हणजे पण कामात कधीकधी तुम्हाला ॲग्रेशन दाखवावं लागतं. पण ते कामातलं ॲग्रेशन कामाची गरज आहे म्हणून दाखवणं आणि त्या ॲग्रेशनची चटक लागणं किंवा त्यातनं मजा येणं, या दोन मला असं वाटतं वेगळ्या गोष्टी आहेत. आणि वेन यू हॅव टू बी टफ, यू हॅव टू बी टफ, बट यू डोंट हॅव टू बी टफ मोस्ट ऑफ द टाइम्स. आय थिंक देअर इन लाईज दॅट डिस्क्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पोलीस ऑफिसर. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डिस्क्रिशन. आणि आय थिंक पण जेव्हा तुम्ही UPSC करायचा निर्णय घेतला त्यावेळेला पोलीस IPS हे कुठं होतं डोक्यामध्ये? तुमचं म्हणजे बालपण पुण्यात गेलं हे माहिती आहे. काय होती कुटुंबाची बॅकग्राऊंड? पोलीस हे होतं डोक्यामध्ये. म्हणजे मी UPSC पास झालो तेव्हा मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय घेऊन पास झालो आणि मी 3च चॉईस दिले होते, IAS, IPS आणि इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस. ऑडिट अकाउंट सर्व्हिस अशासाठी की मी कॉस्ट अकाउंटंट आहे आणि मला असं वाटलं की हे आपल्याशा सगळ्या बॅकग्राऊंडशी निगडीत आहे.
पण IAS आणि IPS हे चॉईस होते आणि किंबहुना त्याच्यासाठीच UPSCला बसलो होतो. कारण आमच्या कॉलेजात अविनाश धर्माधिकारी पास झाले होते तेव्हा मला पहिल्यांदा UPSCबद्दल समजलं. मग आणखीन वाचलं तेव्हा असं समजलं की अगदी तरुण वयामध्ये खूप मोठ्या पदावरती काम करण्याची संधी, एक मोठा कॅनव्हास, आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, समाजातल्या प्रश्नांवरती काम करू शकतो. आपल्याला जो चेंज हवा आहे, आपण असं म्हणतो की तो दुसऱ्यांनी करावा, पण आपण आज जाऊन सिस्टीममध्ये तो चेंज करू शकतो, अशी अधिकाराची पदं मिळू शकतात, हे आकर्षण होतं. आणि म्हणून IPS हा चॉईस होता. हे खरं आहे की म्हणजे मी कॉमर्स केलं किंवा ICW केलं तेव्हा आपण IPS ऑफिसर व्हायचं असं निश्चितच स्वप्न नव्हतं, पण UPSCला बसलो तेव्हा ते डोळ्यासमोर होतं. लहानपणीचं बद्दल विचारलं तुम्ही, निश्चितपणे अभावाचा असं बालपण गेलं, संघर्ष पण होता. माझे वडील मी 8वीत असताना मरण पावले आणि आईमध्ये खूप जिद्द होती आणि वडील मरण पावायच्या आधी 3-4 वर्ष तब्येत चांगली नसायची. तर तिने लोकांच्याकडे स्वयंपाकाची कामं करून आम्हाला सगळ्यांना शिकवलं. माझ्या भावानी अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, मी पण नोकऱ्या केल्या. मी 5वीपासून म्हणजे 1977 सालपासून ते ICW होईपर्यंत म्हणजे 1988 सालपर्यंत पुण्यात वर्तमानपत्र टाकायचं काम केलं, कुठेतरी प्यून म्हणून काम केलं. सो हे सगळं होतं, पण तेव्हा आपण गरीब आहोत वगैरे असं काही वाटलं नाही. म्हणजे आपल्यासमोर प्रॉब्लेम आहेत आणि आपण, आईने सांगितलं तुम्ही शिकायला पाहिजे आणि शिक्षणासाठी काही कमी पडणार नाही एवढं तिने सगळं केलं. म्हणजे मला पुस्तक घ्यायचे पण पैसे नाहीत किंवा लायब्ररीला जायचे पण असं कधी झालं नाही. सो आता वळून बघतो तेव्हा असं वाटतं की हां, आपण इट वॉज अ स्ट्रगल, पण तेव्हा असं वाटलं नाही की स्ट्रगल आहे. तेव्हा असं वाटलं की दिस इज लाईफ. पण मग IPS झालं तर त्यावेळेला एकूण IPS पोलीस म्हणजे ज्या भावना सगळ्यांच्या असतात, समाजाच्या आहेत, त्याच पोलीस म्हणजे त्याही तुमच्याही असतील तशाच भावना. तर IPSचं ट्रेनिंग घेताना आणि नंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करताना तो जो मनावरचा पगडा असतो पोलिसांच्या बद्दलचा, तो कुठं म्हणजे त्याचं काय केलं? थोडं पगडा म्हणजे असं की एकूण पोलिसांच्या बद्दलच्या ज्या समाजाच्या भावना आहेत, समाज ज्या दृष्टीनं पोलिसांच्याकडे बघतो, त्या पोलीस दलाचा भाग झाल्यानंतर त्या भावना किंवा त्या धारणा समाजाच्या बदलण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार घेऊन कामाला सुरुवात केली. अगदी बरोबर आहे. मी सांगितलं तसं UPSCमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आमच्यावाला 2 ऑप्शन्स असायचे, त्यामुळे कॉमर्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे 2 ऑप्शन्स माझे होते. आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन असा एक मोठा सेक्शन होता पेपरचा एका. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी पोलीसमध्ये यायच्या आधी भारतात पोलीस यंत्रणा कशी आली, 3 पोलीस कमिशन भारतात झाले, 1860, 1902, 1903 आणि 1977 ते 1979. या तिन्ही पोलीस कमिशनचे रिपोर्ट मी वाचलेले होते आणि नेमक्या पोलीस दलाच्या अडचणी काय आहेत ह्याची निदान तात्विक माहिती किंवा सैद्धांतिक मांडणी तर निश्चितपणे होती. रोज जगताना आपल्याला आसपास म्हणजे वर्तमानपत्र मी सांगितलं तसं वर्तमानपत्र टाकायचं होतं. पहिल्यांदा मी 3 पेपर वाचायचो. सकाळ, केसरी, तरुण भारत असे 3 महत्त्वाचे पेपर होते पुण्यामध्ये. ते मी लवकर उठायचो, जायचो, ते वाचायचो, मग टाकायचो. तर ते वर्तमानपत्र वाचत होतं. शिवाजीनगर आणि स्वारगेट अशा 2 पोलीस लाईन्स आहेत, तर तिथे पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी मी पेपर टाकायचो. सो आता मी वेन आय गो बॅक मला जाणवतं की पोलीस म्हणजे काय ते इट वॉज नॉट जस्ट वॉट यू रीड, बट असे बरेच वेगवेगळ्या इनपुट्स होते पोलिसिंगचे. खरं सांगायचं तर UPSCचं एक आकर्षण असं होतं की ती एक पिवळ्या दिव्याची गाडी किंवा लाल दिव्याची गाडी मिळते आणि भ्रमनिरास होतो तसा माझाही झाला त्या गाडीत बसल्यानंतर की अरे गाडी तर ॲम्ब्युलन्सवरती पण निळा दिवा असतो आणि तुम्ही आत बसल्यानंतर तुम्हाला अर्थातच तो दिवा दिसत नाही. तर सुरुवातीला खूप टफ केलं, कारण मी पुण्यात वाढलो. म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्रातल्या आडनावांच्यावरनं जाती मला अजूनही ओळखता येत नाहीत. मला असं वाटलं की महाराष्ट्र प्रगत, सुधारलेला, प्रागतिक विचाराचा, म्हणजे इथे जातीयवाद, दंगे असं काही नाही असं समज होता. पण
ते सगळे समज काम करायला गेल्यानंतर लक्षात आलं की नाही, प्रत्यक्ष परिस्थिती खूपच वेगळी आहे आणि ती समजावून घेऊन त्या परिस्थिती टिकून राहून काहीतरी वेगळं काम करायचं, ही स्टेज याला एक 4-5 वर्ष लागली. पण ते जमलं. म्हणजे मग टिकून राहणं जमलं आणि टिकून राहण्यानंतर आपल्याला जे करायचं आहे ते सोडायचं नाही. चांगले अनुभव येत गेले, चांगले वरिष्ठ मिळाले, कधी कधी वाईट वरिष्ठ मिळाले, पण त्याच्यामुळे तुम्ही शिकताना, म्हणजे तुमचा बॉस खडूस असतो तेव्हा तुम्ही खूप शिकता. कारण तुम्हाला तो मायक्रोस्कोप घेऊन बसलेला असतो तुमच्या चुका शोधायला, म्हणून तुम्हाला चुका न करताच काम करायचं असतं. जेव्हा नोकरीला सुरुवात झाली तर म्हणजे आता जेव्हा तुम्ही मागं वळून बघता, सगळ्यात पहिली कसोटी, सगळ्यात मोठं चॅलेंज IPS अधिकारी म्हणून कोणतं होतं, जे आता मागं वळून बघताना असं वाटतं अरे आपण फार छानपणानं ते हाताळलं? मला वाटतं मी ASP साकोली आणि नंतर थोड्या दिवसानंतर SP भंडारा म्हणून काम केलं. म्हणजे दोन्ही टर्म्स मिळून मी 3 वर्षापेक्षा थोडं जास्त दिवस, 3.25 वर्ष काम केलं. आणि त्या 3 वर्षात त्या जिल्ह्यातले सर्व आदिवासी जे नक्सल चळवळीत गेले होते त्या सर्वांना आम्ही सरेंडर करून घेतलं. आणि आमच्या पहिल्या एन्काउंटरमध्ये आम्ही 4 नक्षलवादी मरण पावले होते. त्याचा वापर करून घेऊन आम्ही एक मोठं कॅम्पेन की हे सगळे लोक सरेंडर झाले पाहिजेत. आणि ते सरेंडर झाले, जेव्हा स्थानिक आदिवासी सरेंडर झाले तेव्हा आम्ही परत आदिवासी गावांमध्ये गेलो आणि सांगितले आता तुमची मुलं परत आली आहेत, आम्ही काय त्यांना मारलेलं नाही आहे, आता तुम्ही नक्षलवाद्यांना जेवण आणि आसरा द्यायचा नाही. आणि जवळजवळ तिथली नक्षल चळवळ थांबलीच. म्हणजे मी गेलो तेव्हा 3 नक्षल दलम होते, त्यातलं एक फक्त नक्षल दलम फ्रिंजेसवरती काम करत होतं. तिथून पुढे जवळ 6-7 वर्ष त्या जिल्ह्यातनं नक्षलमध्ये भरती झाली नाही. मला जेव्हा म्हणजे आपलं असं कळतं ना की हां आता ठीक आहे, आपलं हे समजलं आहे, करता येतं आहे आपल्याला. दॅट वॉज आय थिंक SP भंडारा. इट वॉज अ चॅलेंजिंग टेन्युअर. पण म्हणजे आत्मविश्वास म्हणतात तो मला असं वाटलं की हां आपण चांगलं काम करू शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग आले, म्हणजे त्या पुस्तकामध्येही त्याच्याबद्दलचे उल्लेख आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण कस लागावा असे 26/11 त्यापैकी एक, म्हणजे दोन्ही अर्थानं जेव्हा अतिरेकी ते आले त्यांच्याशी तुमचा मुकाबला झाला तो एक भाग, आणि कसाबला फाशी देण्याचा दुसरा भाग. तर त्या 2 अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगाल? थोडं मागे जाऊन मी म्हणजे जे असे कसोटीचे प्रसंग तुम्ही विचारलं त्याच्याबद्दल सांगेन. मी प्रोबेशनर होतो अमरावती जिल्ह्यामध्ये, आणि सूर्यकांत जोग साहेब तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त होऊन अमरावतीत स्थायिक झाले होते. म्हणजे खूप धाडसी, निस्पृह, कमालीचे यशस्वी, इज अ ग्रेट ऑफिसर. इंदिराजींची जेव्हा हत्या झाली आणि दिल्लीत दंगली उसळल्या तेव्हा महाराष्ट्र काडरमधल्या ऑफिसरला दिल्लीचा पोलीस कमिशनर दंगली शमवण्याकरता नेमला. इतक्या योग्यतेचा माणूस. आणि माझ्याशी एकदम मला ते एवढे मोठे आहेत ते माहितीच नव्हतं. ते नंतर कळत गेलं की हे किती मोठे आहेत. ते मस्त मित्रासारखे माझ्याशी गप्पा मारायचे. एकदा मला त्यांनी सांगितलं, ते अजूनही मला आठवतं आहे. ते मला म्हणलं, इंग्लिशमध्ये म्हणे ना, एव्हरी क्रायसिस इज इन एव्हरी क्रायसिस देर इज अन ऑपॉर्च्युनिटी. तर मला ते म्हणले की सदानंद असं बघ की प्रत्येक संकट येणारं ही आपल्याकरता एक संधी आहे असं समजून त्या संकटाचा सामना जर केलास तर कधी तुला अडचण येणार नाही. म्हणजे असं की समजा तू जिथे काम करतो आहेस तिथे एखादा सिरियस गुन्हा झाला, तुम्ही अशा स्टोरी वाचत असाल की एखादी अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडली आणि जर ती बॉर्डरवरती असेल तर कित्येक वेळा लोक उचलून पलीकडच्या बॉर्डरमध्ये टाकतात की हे तपास हा कॉम्प्लिकेटेड नको. एखादा कॉम्प्लिकेटेड गुन्हा घडला, मग तो गँगस्टरचा असेल किंवा इतर प्रकारचा असेल, लॉ अँड ऑर्डर झाला किंवा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला, तर म्हणजे डगमगून जायचं नाही आणि आपण काम करायचं, त्यातनं आपल्याला मार्ग दिसतो आणि खंबीरपणे उभं राहायचं. म्हणले मला त्या सल्ल्याचा इतक्या वेळा फायदा झाला. म्हणजे मुंबईत मी आलो तेव्हा गँगवॉर खूप जोरात चालू होतं आणि काही सिरियस फायर आर्म डेकॉयटीज झाल्या होत्या. आणि बऱ्याच वेळेला माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये मी सांगितलं तसं आता इथून गोल्डस्पॉट जंक्शनपाशी एक 52 लाख रुपयाची रॉबरी झाली, तर ती जर
100 मीटर अलीकडे झाली असती ना तर माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये झाली नसती. आणि ते फॉलोअप पहिल्यापासूनच करत येत होते. पण माझ्या मनात अशी म्हणजे मला असं वाटलंच नाही. मी म्हटलं की हा आपणच डिटेक्ट करायचा गुन्हा. 26/11 हा खूपच वेगळ्या प्रकारचा हल्ला, अशा प्रकारचा हल्ला भारतात तर याच्यापूर्वी झाला नव्हता. सुदैवाने आपण जी सिद्धता केली आहे त्याच्यामुळं असेल किंवा आणखीनही काय कारण असेल त्याच्यानंतर परत झाला नाही. आणि 9/11 जेव्हा झालं US मध्ये तेव्हा त्यांनी त्या रिपोर्टमध्ये म्हणलं आहे की इट वॉज फेल्युअर ऑफ इमॅजिनेशन, की असं होऊ शकतं हे आपण लक्षातच घेतलं नाही आणि साहजिकच त्याच्यामुळं आपली सिद्धता नव्हती. त्यामुळं तयारी म्हणजे येणार असं संकट असेल तर तयारी करतो आपण. तयारी अशी नसताना ज्या पद्धतीने मुंबई पोलिसातल्या अनेक शूर अधिकाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा नाव ओंबळेंचं घ्यायला पाहिजे, की तो माणूस फक्त लाठी घेऊन AK-47 असलेल्या अतिरेक्याच्या अंगावर म्हणजे त्यांनी असं धरून ठेवलं आणि म्हणून आपण कसाबला जिवंत पकडू शकलो. एक मोल्ला कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना मी विचारत होतो की काय पोलिसांच्याबद्दल लोकांचं काय मत आहे. ते म्हणले साहब पुलिसने तो अपनी जान दे दी और क्या कर सकते हैं. या प्रसंगात आणखीन काय करू शकतो म्हणजे तुम्ही लोकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. पण महाराष्ट्र सरकारने आणि मुंबई पोलिसांनी 26/11च्या रात्री हे ठरवलं की वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस क्रायसिस इन टू अन ऑपॉर्च्युनिटी. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काढलेले GR बघितलेत तर एवढं जाडीचं पुस्तक भरेल एवढे निर्णय सरकारने घेतले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्षमता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ती ट्रायल चालली म्हणजे लोकांना 26/11चा हल्ला दिसतो आणि कसाबला हँगिंग केलं ते दिसतं, पण ती मध्ये जी ट्रायल झाली 1-1.25 वर्ष आपण बघितलं असेल. निकम साहेब सरकारी वकील होते, ते रस्त्यावरती प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचे आणि तुमच्या OB व्हॅन्स लागलेल्या असायच्या रस्त्यावरती. त्यांना बरं इंटेलिजन्स रिपोर्ट्स होते की ही ट्रायल डिसरप्ट होणारच. देशाचे गृहमंत्री इथे येऊन मिटिंग घेऊन गेले. आम्ही जेव्हा आर्थर रोड प्रिझन माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये होतं, आम्ही जेव्हा पहिली सिक्युरिटी स्कीम तयार केली तर जयंत पाटील साहेब गृहमंत्री होते, ते सिव्हिल इंजिनियर आहेत मला असं वाटतं, तर ते आले आणि मग त्यांनी सांगितलं आपण बॉम्बप्रूफ स्ट्रक्चर बनवूया. हे जज जिथे बसतात ते आपण पूर्ण बॉम्बप्रूफ करूयात. काही महिने पुढे ट्रायला मी ढकलली. खूप एलॅबोरेट आणि दररोजचा बंदोबस्त की कधी हल्ला होऊ शकतो, फायरिंग होईल, कसाबला कोणीतरी विष घालेल, वकिलांना मारेल, येणाऱ्या विटनेसेसना सो दॅट ट्रायल प्रोटेक्शन वॉज नॉट इझी बट इट वॉज इम्पॉर्टंट. म्हणजे कसाबला 26/11ला चौपाटीवरती मारणं फार सोपं होतं. एक गोळी डोक्यात मारली असती तर मेला असता. पण आपण 2008 ते 2012 आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत एक सक्षम लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे आणि इवन मोस्ट ड्रीडेड टेररिस्ट आम्ही त्याला आमच्या न्यायव्यवस्थेसमोर त्याला स्वतःच्या बचावाच्या सगळ्या संधी देऊन तो दोषी आहे साबित करून आम्ही त्याला हँग केलं. आय थिंक तो पोलीस अधिकारी म्हणून खूप समाधानाचा क्षण होता. 26/11 जर थोडक्यात सांगायचं तर इट वॉज ट्रॅजिक इव्हेंट. पण त्या दिवशी मुंबई पोलिसांनी जे केलं त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं आपण देशासाठी काहीतरी करावं. त्या दिवशी आम्हाला ते करण्याची संधी मिळाली. हे पण एक भाग्याचं लक्षण आहे. आणि ते सगळं करत असताना म्हणजे जेव्हा ती फायर फाईट चालू होती, मी त्याच्यानंतर एक 7-8 दिवसानंतर माझ्या मुलांना मुद्दाहून ती जागा बघायला घेऊन गेलो आणि त्यांना मी सांगितलं की म्हणजे नो वन इज बॉर्न अ हिरो. आणि मी काय असा म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी पोलीस अधिकारी पण वाटत नाही तर म्हणजे मी काय असा धाडसी. मी म्हटलं मला हे समजत होतं की ही माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे. मी युनिफॉर्म घातला आहे, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि ही हॉस्पिटल आहे, इथे नवजात शिशु आहेत, महिला आहेत, डॉक्टर आहेत आणि यांना प्रोटेक्शन देण्याकरता जे काही करायला लागेल ते मी करेन. ते करत असताना माझ्या मनात शंका आली नाही हे मी करायला पाहिजे का नाही, आणि माझ्या मनात भीतीची जाणीव उमटली नाही की आपलं काय होईल. आय कन्सिडर दॅट ॲज लाईफ चेंजिंग इव्हेंट. आणि आता मी मागे वळून असं बघतो तेव्हा वाटतं की अरे आपण तयारी पण नसताना या प्रसंगातून निभावून गेलो तर आता
हरकत नाही, म्हणजे अजून काय संकट येतील तर आपण सामना करू पण त्यावेळेला तुम्हाला गोळ्या पण लागल्या होत्या, तुमच्या पायाला वगैरे लागल्या होत्या. तो तो प्रसंग लख आठवतो, काय झालं होतं कसं? नाही, फ्रेम बाय फ्रेम. त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी क्रिकेटची मॅच चालू होती. मी लवकर उठतो आणि साहजिकच लवकर झोपतो. तर मी 9:45 9:50 झोपायला जाणार होतो. तर टी व्हीवरती टिकर यायला सुरुवात झाली की दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार. आणि माझे सहकारी आहेत ACP मराठे, त्यांचा फोन आला, सर साऊथ मुंबईत बऱ्याच ठिकाणी फायरिंग चालू आहे. तर मी मध्य मुंबईत अप्पर पोलीस आयुक्त होतो. मी माझ्या बॉसला मेसेज केला की सर मी ऐकलं की असं असं चालू आहे साऊथ मुंबईत, तुम्ही जर मला साऊथ मुंबईत जायला सांगितलं तर मी जाईन, नाही तर मी माझ्या कार्यक्षेत्रात जातो, म्हणजे नाकाबंदी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे काय करायचं ते करतो. बायकोला सांगितलं की मला जायचं आहे ड्युटीवरती, ड्रायव्हरला वगैरे बोलून घेतलं, मी युनिफॉर्म चेंज केला. तर प्रसाद साहेबांचा मला मेसेज आलेला की तू VT स्टेशनला जा म्हणून. मग मी तिथून मलबार हिल पोलीस स्टेशनला गेलो, कारण माझ्याकडे AK-47 नव्हती आणि मला हे माहिती होतं की फायरिंग चालू आहे तर आपण AK-47 घेऊन जायला पाहिजे. त्याच्या आधी मी नक्सल एरियात काम केलं होतं आणि IPS मध्ये शिकवतातही. सो मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये पण AK-47 नव्हती, आम्हाला कार्बाईन मिळाली एक. आणि आम्ही तिथे असताना 2 असे डिस्टिंक्ट स्फोट ऐकू आले आणि एक इन्फॉर्मेशन आली की मुंबई US कॉन्सुलेट आहे तेव्हा तिथे होतं, तिथे ब्लास्ट झाले आहेत. मग मी कंट्रोलला सांगितलं की मी तिथे चाललो आहे, कारण मी तिथनं एकदमच जवळ आहे, ब्लास्ट झाले तर तिथे काय झालं ते बघायला चाललो आहे. मग तिथे गेलो, पण तिथे ब्लास्ट झाले नव्हते, म्हणजे ते ओबेरॉयचे वगैरे ब्लास्ट असणार ते समुद्रातनं असे इकडे ऐकू आले. तर मग तिथून मग मी परत फिरलो की आता मी चाललो आहे VTकडे आणि कंट्रोल रूमशी सतत संपर्कात होतो. त्यांनाही काही फार माहिती नव्हतं, एवढंच की अमुक ठिकाणी चालू आहे फायरिंग, तमुक ठिकाणी चालू आहे. माहिती घेत घेत मी मेट्रो सिनेमा, तुमच्यापैकी ज्यांना मुंबई माहिती आहे, साऊथ मुंबई, मेट्रो सिनेमापर्यंत आलो. तर त्यांनी सांगितलं की सर GT लेनमध्ये फायरिंग चालू आहे. आणि मी उतरलो गाडीतनं की आपण चालत चालत GT लेनकडे जाऊया. तर त्यांनी सांगितलं नाही सर, आता कामा हॉस्पिटलमध्ये फायरिंग चालू आहे. म्हटलं ठीक आहे. तर माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट होतं आणि माझा सहकारी एक होते ऑपरेटर, त्याच्याकडे पण जॅकेट होतं. मग त्या चौकात जे लोक दिसतील पोलीस अधिकारी, तर आम्ही एकंदर 7 जणं चालत चालत कामा हॉस्पिटलकडे गेलो. कामा हॉस्पिटलमध्ये फायरिंग चालू आहे म्हटल्यानंतर आतमध्ये गेलो तर मोठं आवार आहे कामा हॉस्पिटलचं. त्यांच्या मल्टीस्टोरी बिल्डिंगच्या समोर 2 डेड बॉडीज पडलेल्या होत्या. मग कंट्रोलला ते सांगितलं आणि सांगितलं, त्या लोकांनी सांगितलं सर 4थ्या मजल्यावरती न्यूनेटल आणि असा गर्भवती महिलांचा वॉर्ड आहे, तिथे फायरिंग, तिथे काहीतरी चालू आहे. मग कंट्रोलला सांगितलं की मी 4थ्या मजल्यावर चाललो आहे. एक माझ्याबरोबर ASI होते, तर त्यांना मी तोपर्यंत हे समजलं होतं की या बिल्डिंगमध्ये वर जायचा आणि खाली यायचा एकच रस्ता आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे थांबा, आम्ही 6 जणं पुढे जातो. माझ्या सगळ्या लोकांचं मी तिथे एक छोटं ब्रीफिंग घेतलं. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट आहे, मी समोर चालणार आहे, मला मागून गोळी मारायची नाही. आणि म्हणजे तुम्ही जर युद्ध इतिहास वाचलात तर फ्रॅक्ट्रिसायडल फायरिंग असं खूप होतं. आणि म्हटलं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, म्हणजे मी सांगितल्याशिवाय किंवा तुम्ही क्लिअर कोणीतरी फायरिंग करतोय बघितल्याशिवाय गोळी चालवायची नाही. आम्ही लिफ्टमध्ये जाणार तेवढ्यात एक जण धावत आला, म्हणला सर टेरेसवरती काहीतरी सस्पिशियस मुवमेंट आहे. मग म्हटलं आपण टेरेसवरती जाऊया. मग आम्ही 6व्या मजल्यापर्यंत लिफ्ट होती. 6व्या मजल्यावरती उतरलो. तिथे पुन्हा मी सगळ्यांना ब्रीफ केलं, बेसिक टॅक्टिक्सचं ब्रीफिंग, की मी समोर चाललो आहे आणि लक्षात ठेवा इथे हॉस्पिटल, डॉक्टर्स, एकदम सस्पिशियस दिसल्याशिवाय फायर ओपन करायचं नाही. सगळ्यांना घेऊन मी वर गेलो आणि ते दार असं अर्ध उघडं होतं. 3 किंवा 4 पायऱ्या मी असेन आणि चालत चालत जाऊन बघणार. तेव्हा मला असं वाटलं की आपण इथं आतमध्ये काय आपण बघितलंच नाही आहे, असं चेक न करता जाणं बरोबर नाही. मग माझ्याबरोबरच्या लोकांना तुमच्याकडे कोणाकडे कॉईन्स आहेत का, तर कोणाकडे नव्हते. मग त्या सगळ्यांना घेऊन परत 6व्या मजल्यावरती आलो. आणि तिथे ना ते असं पूर्वी पाईप्स होल्ड करणारे असे क्लिप्स असायच्या, मेटल क्लिप्स. ते बांधकाम काही काम चालू होतं, तिथे अशा बऱ्याच मेटल क्लिप्स पडल्या होत्या. त्या 3-4 मेटल क्लिप उचलल्या. आम्ही सगळ्यांना परत वर गेलो.
परत वर गेल्यानंतर 3-4 पायऱ्या अलीकडनं मी त्या अर्ध्या उघडलेल्या दारावरती त्या क्लिप्स फेकल्या. आता हे कसाबच्या इंट्रॉगेशनमध्ये नंतर आलं. कसाबने सांगितलं की त्याला असं वाटलं की पोलिसांनी हँड ग्रेनेड टाकला म्हणून त्यांनी फायर केला. त्यांनी फायर केल्यावर आम्हाला समजलं AK-47चा फायर कळलं. माझा ऑपरेटर माझ्या शेजारी होता, त्याला रिकॉशिट होऊन गोळी हाताला लागली. आमच्याकडे AK-47 नव्हती. आमच्या लक्षात आलं की आपण तर आज जाऊन यांच्याशी सामना नाही करू शकत, मग आपण हे करू शकतो, आपण यांचा जायचा रस्ता ब्लॉक केला पाहिजे. मग आम्ही 6व्या मजल्यावरती येऊन त्यांचा रस्ता ब्लॉक केला आणि हालचाल काय होते बघत राहिलो. कंट्रोलला सांगितलं. एक 2-3 मिनटं गेले असतील. एक माणूस म्हणजे टेरेसवरनं जिना 2 भागात असतो ना, एक पहिला भाग, मग लँडिंग आणि दुसरा भाग. तर तो लँडिंगपाशी एक माणूस आम्हाला दिसला, त्याला मी थांब म्हणून सांगितलं. तर आमच्याबरोबर हॉस्पिटलमधला एक माणूस होता. तो म्हटला, सर हा इथलाच काम करणारा माणूस आहे. मी म्हटलं, नाही तू तरी पण थांब, हात वर कर. हात वर कर म्हणल्यावर त्यांनी मला खुणेने दाखवलं की त्याच्या मागे कोणीतरी आहे. म्हणजे कसाब आणि त्याचा साथीदार ते क्राउचिंग पोझिशनमध्ये, म्हणजे जिन्याच्या जी 3 फुटाचा जिना असतो तो आम्हाला दिसणार नाही असे त्याच्या मागे त्याला बंदूक लावून चालले होते. आणि त्यांनी त्याला सांगितलं होतं की तू पुढे, आणि पोलिसांनी काय केलं तर तुला पोलीस मारणार. सो बेसिकली ही वॉज अ ह्युमन शिल्ड. तर मी माझ्या वेपनमधनं त्याच्या डोक्याच्या वरती एक राऊंड फायर केली. ते राऊंड फायर केल्यानंतर ते दोघेजण वरती पळून गेले अतिरेकी, आणि हा आमच्याकडे पळत आला. हा आमच्याकडे पळत आल्यावर आम्ही त्याला विचारपूस करायला सुरुवात केली, कोण लोक आहेत, काय आहे. मग त्याने सांगितलं, साहेब वरती गच्चीवरती बरेच डॉक्टर्स आणि नर्सेसना त्यांनी बंधक बनवून ठेवलं आहे, आणि 2 जण आहेत, त्यांच्याकडे अशा लांब दिसणाऱ्या बंदुका आहेत, आणि म्हणजे हिंदी उर्दू असे बोलतात. असं त्याचं इंट्रॉगेशन चालू असताना अजून मी तुम्ही म्हणाल आठवतं का, तर असा एक हिरवा चेंडूसारखा गोळा लिफ्टच्या समोर, 6व्या मजल्याच्या वरती आम्ही उभे होतो, समोर लिफ्ट होती आणि त्याच्या लिफ्टच्या समोर जिना. त्या मधल्या भागात आम्ही इंट्रोगेशन करत असताना लिफ्टवरती आपटून ग्रेनेड असा एक 2-3 फूट अंतरावरती पडला. आणि तो ब्लास्ट होताना, म्हणजे आय हॅव सीन ग्रीन बॉल बर्स्टिंग, ब्लास्ट साऊंड, आणि डोळ्यात गेला माझ्या, तर एक थोडीशी अंधारी आली. पण ब्लास्ट झाला आहे कळल्यावर फर्स्ट थिंग आय डिड, आय ड्रू माय वेपन अँड आय फायर्ड ॲट द डायरेक्शन ऑफ स्टेअरकेस. म्हणजे नॅशनल पोलीस अकॅडमीत 92-93 साली जे शिकवलं होतं की वेन यू कम इन कॉन्टॅक्ट विथ फायर, तुम्ही काय करायला पाहिजे. सो यू हॅव टू फायर बॅक. यू डोंट गिव्ह चान्स टू युअर एनिमी टू बिकम ॲग्रेसिव्ह अँड कम टुवर्ड्स यू. ही विल स्टॉप वेन यू फायर ॲट हिज डायरेक्शन. सो आय फायर्ड बॅक. फायर बॅक केल्यावर आम्ही पोझिशन घेतली आणि माहिती घ्यायला सुरुवात केली काय झालं आहे. तर आमचे बरोबर साथीदार जे होते PSI मोरे, ते त्या ब्लास्टमध्ये मरण पावले. ते माझ्यावरचे सगळेच जण जखमी झाले. आणि मग मी त्यांना म्हटलं तुम्ही फायर करा, तर जखमी होते, फायर करता येत नव्हतं. तेवढ्यात त्यांनी दुसरा हँड ग्रेनेड टाकला. दुसरा हँड ग्रेनेड टाकल्यानंतर मी परत फायर केलं, आणि हे लोक फायर करत नाही म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर जखमी असाल तर तुमची सगळी शस्त्र इथे माझ्याकडे ठेवा, मी ह्याला जाऊन देत नाही. तुम्ही खाली जा, तुमचे वैद्यकीय उपचार करा, आणि मला मदत इथे पाठवा. आमचा हा सगळा प्रसंग सुरू झाला 11 वाजता सुरू झाला. पहिला ब्लास्ट झाला तो 11:07 वगैरे झाला असेल. आणि मग असं सुरू झालं की ते खाली येण्यासाठी ग्रेनेड टाकायचे, म्हणजे क्लिअरन्स करण्यासाठी. मग मी फायर करायचो. असे मी काउंट केले 4 ग्रेनेड पडले. 5वा ग्रेनेड तो माझ्या शेजारीच पडला, म्हणजे रिकोशिट होऊन माझ्या पायाच्या शेजारी ब्लास्ट झाला. तो ब्लास्ट झाल्यानंतर आय ब्लॅक्ड आउट फॉर सम मोमेंट्स. म्हणजे मी त्याच्यानंतर फायर बॅक केलं नाही. आणि मला जेव्हा म्हणजे असं सावध झालो मी, तर मला अशी हालचाल दिसली म्हणून मी माझा गोळीचा आड म्हणतात, मी ज्याचा आडोसा घेतला होता तिथून मी खुरडत बाहेर आलो, कारण भयंकर जखम झाली होती, दुखत होतं. तर मला ते 6व्या आणि 5व्या जिन्याच्या मधल्या लँडिंगमध्ये 2 जण जाताना दिसले. आता तोपर्यंत माझ्याकडे एवढी सगळी शस्त्र होती, त्यातल्या सगळ्या राऊंड फायर झाल्या होत्या, आणि माझ्याकडे रिव्हॉल्वरमध्ये 3 राऊंड होत्या. त्या पूर्ण 55 मिनिटामध्ये मी जर फार विचारपूर्वक कुठली कृती केली नसेल तर ती ही केली की आय टूक अ एम अँड आय फायर 2 शॉट्स. आणि तो दुसरा शॉट झाल्यानंतर मला लक्षात आलं, हे जर उलटे आले तर आपण मेलो.
पण त्यांनी काय केलं, ते परत कसाबच्या इंट्रॉगेशनमध्ये आलं, त्यांना असं वाटलं की ते खूप मोठी पोलीस पार्टी आहे. त्यांनी एक 6वा ग्रेड माझ्या दिशेने टाकला आणि ते खाली निघून गेले. अर्थात मी पोझिशन चेंज केली, कंट्रोलला सांगितलं की हे लोक असे खाली गेलेले आहेत, सगळ्यांना अलर्ट करा. रात्री 11:50 किंवा 11:55 ते खाली गेले. अच्छा, त्याच्यानंतर वेदना म्हणजे मला बॅकअप पाठवा असं कॉल्स दिले होते मी, पण बॅकअप काय आला नाही. आणि वेदना बाकी सगळे लोक गेले होते, पण खांडेकर नावाचे शिपाई ते खूप जखमी होते आणि ते जाऊ शकत म्हणजे ही वॉज नॉट इन अ पोझिशन टू वॉक. तर ते तिथेच होते. ती साधारण 50 मिनटं 12 वाजल्यापासून 12:50-55च्या सुमाराला माझे ACP मला घ्यायला आले. दॅट वॉज द टाईम वेन एक 15 मिनटानंतर म्हणजे 12:15च्या सुमाराला आय हर्ड अ लाँग व्हॉली ऑफ फायर. दॅट वॉज प्रॉब्ली फायरिंग ऑन मिस्टर करकरेज पार्टी. मग कॉल पटपट आले की त्यांची गाडी हायजॅक केली. मग ती गाडी घेऊन गेले. मग विधान भवनजवळ त्यांनी स्कोडा हायजॅक केली. मग 12:25ला कॉल आला, माझ्याकडे वायरलेस सेट चालू होता, की हे लोकांना चौपाटीमध्ये पकडलं. ते पकडलं. हा कॉल आल्यानंतर पण काही मदत येत नव्हती. मग मी माझ्या ACPना फोन केला माझ्या ज्युरिस्डिक्शनमधल्या, की मला तुम्ही इथे घ्यायला याल का. ते लगेच आले. ACP सुनील म्हणजे टेमकर मला म्हटले, सर मी लगेच येतो, कुठे आहात सांगा. ते 50 मिनटं ना म्हणजे पहिले 50-55 मिनटं जेव्हा फायरिंग चालू होती तेव्हा काय फार विचार करायला स्कोपच नव्हता. म्हणजे एकदाच फक्त माझ्या डोक्यात विचार आला की म्हणजे ज्याला मरणाचा विचार असं म्हणतात तो असा आला की आपल्या मुलांचं काय होईल मागे. पण मी म्हटलं की मनीषा विल टेक केअर ऑफ चिल्ड्रन. आता माय जॉब इज टू पिन देम डाऊन हिअर. त्यांना जाऊन द्यायचं नाही. ते गेल्यानंतरची 50 मिनटं खांडेकर खूप पिवळत होते. त्यांना थोडं पाणी दिलं मी. आणि माझ्या वेदना ज्या होत होत्या ते विपश्यना म्हणून एक मेडिटेशन कोर्स आहे आणि मी विपश्यनाचा कोर्स त्याच्या आधी सरांनी वर्षभर केला होता. मला त्याचा खूप फायदा झाला. विपश्यनामध्ये ते असं शिकवतात की यू शूड ऑब्झर्व पेन ॲज पेन. तर ते मी माझी पेन ऑब्झर्व करत होतो की आपल्याला दुखतं आहे म्हणजे काय होतं आहे. पायात जखम झाली आहे, छातीवर जखम झाली आहे, गळ्यावर जखम झाली आहे, डोळ्यावरती जखम झाली आहे आणि वेदना होतात म्हणजे काय होतात. कदाचित ना त्याच्यामुळं मला ग्लानी आली नाही आणि आय डिड नॉट ब्लॅकआउट. म्हणजे मला जर ग्लानी आली असती तर आणि मला जर मदत आली नसती तर बऱ्याचशा बॅटल कॅज्युअलिटीज या केवळ रक्तस्राव होऊन होतात. तर मग पुढचं सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि वेन आय लुक बॅक मला असं वाटतं की आपण जे सिन्सिअरली करतो ना, म्हणजे आता नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये मला फायरिंग किंवा लाईव्ह सिच्युएशन्समध्ये तुम्ही कसं डील करायला पाहिजे, कॉन्टॅक्ट कसा मेंटेन करायला पाहिजे, युअर बुलेट्स अँड युअर ॲम्युनिशन इज युअर लाईफलाईन, हे माझ्या उस्तादांनी मला शिकवलेले धडे असे मला एक एक धडा आठवत होता की आपण आत्ता काय करायला पाहिजे. सो आय थिंक एक माझ्यात मोठा बदल झाला तो मला जाणवत होतो असा की मी पूर्वी खूप, आताही आहे म्हणजे, पण पूर्वी मी खूप जास्त म्हणजे मॅनेजमेंटमध्ये म्हणतात ना प्लॅन ए, तो फेल गेला तर प्लॅन बी, मग प्लॅन सी, कॉन्टिंजन्सी, असा खूप विचार करून करून मी सगळी कामं करायचो. आणि मी आता विचार केला तर आपण काहीच प्लॅन नव्हता केला आणि आपण हे फेस केलं, तर एवढं सगळं पण करायची गरज नाही. परिस्थिती येईल तेव्हा बघून घेऊ आपण. प्लॅन ए प्लॅन बी इथपर्यंत ठीक आहे, पण ज्याला रिस्क टेकिंग कॅपॅसिटी म्हणतात, मला असं वाटतं ती बरीच वाढली. म्हणजे खरं तर हे फार ऐकायला, म्हणजे आता इतक्या वर्षांनंतर सुद्धा अंगावर असं ऐकताना रोमांच खरं तर आणि असं होतं आहे. तितकंच चॅलेंजिंग होतं कसाबचं. त्याला फासावर चढवलं त्यावेळची सगळी सिक्रेसी आणि ते सगळं ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं. तर त्याही वेळेला तुम्ही जॉईंट CP होतात मुंबईचे. तो प्रसंग काय कसा होता? त्यात माझा रोल अगदी छोटा होता. नोव्हेंबर 2012मध्ये पहिल्या आठवड्यात असेल साधारण, नक्की तारीख आठवत नाही, पोलीस महासंचालक दयाल साहेब आहेत, त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की एक सिक्रेट असाइनमेंट आहे. कसाबला आर्थर रोडमधनं येरोड्याला शिफ्ट करायचं आहे, कारण आपल्याकडे फाशी तोपर्यंत फक्त येरोड्यातच देता येत होती.
तर मी त्यांना म्हणलं सर विमानाने न्या. म्हणले नाही ते सिक्रेट ठेवायचं आहे म्हणले, आणि विमानाने नेलं तर तुम्ही सगळे लोक उभी व्हॅन. म्हणलं हेलिकॉप्टरने न्या सर. म्हणले नाही हेलिकॉप्टरमध्ये पण पॅसेंजर मॅनिफेस्ट आधी द्यावा लागतो आणि तो 24 तास आधी द्यायचा म्हणजे सगळ्यांना कळेलच. तेव्हा ते कॉन्फिडेन्शियल सिक्रेट मुवमेंट करायची आहे. मला म्हणले प्लॅन करून तुला काय काय लागेल तुझी जबाबदारी म्हणले. म्हणजे मी तर फक्त सहपोलीस आयुक्त मुंबई होतो, म्हणजे फक्त माझ्या बॉर्डरपर्यंत नाही. म्हणले नाही ऑर्थर रोड ते येरोडा पोचवायचं म्हणे ती तुझी जबाबदारी. आणि म्हणले ते मधल्या कोणालाही सांगायचं नाही, जे काय बंदोबस्त करायचा तो तूच करायचास. म्हणलं सर मला म्हणले तुला काय काय लागेल. म्हटलं काय नाही सर मला एक ऑफिसर आणि 4 फोर्स 1चे कमांडो द्या म्हणलं. म्हणले बाकी. म्हणलं मी माझी SRPची एक प्लॅटून वापरेन. म्हणले आणि म्हणलं आणि काय नाही एवढे लोक पुरे साहेब म्हणलं. मला म्हणले कसं करणार. मग मी त्यांना तिथेच बसून एक प्लॅन करून दाखवला. आणि म्हणलं पण तुम्ही मला किती आधी सांगाल. ते म्हणले जेव्हा ट्रान्सफर करायचं त्या 4 तास आधी सांगेन म्हणले. म्हणजे ठीक आहे. मग प्रवीण पाटील म्हणून धुळ्याला आता SP आहेत, ते माझे DCP होते बोरिवलीला. त्यांना सांगितलं म्हणलं प्रवीण एक कॉन्फिडेन्शियल काम आहे तुम्ही कराल हे मला खात्री आहे म्हणलं, तर तुम्ही बॅग भरून आता कायम तुमच्याजवळ ठेवायची म्हणलं. मी सांगितलं की जिथून असाल तिथून यायचं आणि हे काम होईपर्यंत सुट्टी वगैरे मागायची नाही म्हणलं. तर तुम्हाला किती वेळ लागेल. बोरिवली ते साऊथ मुंबई 1.5 तास 2 तासात यायचं म्हणलं. 2 तासामध्ये ते ठीक आहे म्हणलं. त्यांना बाकी काय सांगितलं नव्हतं. फोर्स 1च्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं की मी फोन कॉल केला की एक अधिकारी 4 अंमलदार त्या दिवशी कोण ड्युटी रोस्टरमध्ये ते मला फक्त मी सांगीन त्यातला मला कोण पाहिजे ते. आणि SRP प्लॅटून तर कायमच मुंबई पोलीस दलाकडे रिझर्व्समध्ये असतात. ते म्हटलं त्यांना तर काय सांगायची गरज नाही. मग 3 MTला सांगून सिव्हिलियन दिसतील अशा गाड्या ब्लॅक काचा लावलेल्या. आणि त्यांचा निरोप आल्यानंतर मग बोलून घेतलं आमच्या अधिकाऱ्यांना. सो तेव्हा DCP आणि इन्स्पेक्टर फोर्स 1चे यांना सांगितलं म्हणलं तुम्हाला हे काम करायचं आहे. आता फोन DCPना सांगितलं सगळ्यांचे फोन तुमच्याकडे घ्या म्हणलं, आणि फक्त मी सांगेन तेवढाच काम करता फोन वापरायचा, बाकी फोन कोणी वापरायचा नाही. आणि त्यांना सांगितलं की आता तुम्हाला कसाबला इथून घ्यायचं आहे. कसाबला आपण रात्री सांगणार की त्याला बरं नाही आहे आणि हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे असं सांगून त्याला बाहेर काढायचं. आणि त्यांना 6 वे पॉईंट्स दिले मी. म्हणलं तुम्ही स्टार्टेड ॲट अल्फा, रीच बीटा, रीच चार्ली, असं अल्फा बीटा चार्ली डेल्टा. अल्फा म्हणजे अल्फा म्हणजे स्टार्टेड फ्रॉम आर्थर रोड प्रिझन. तो F पॉईंट वॉज रीच्ड ॲट फॉक्स. म्हणजे येरोडाला पोचले. हां, यानं म्हटलं 6 मेसेज टाईप करून दिले. म्हणलं हे मेसेज मला ते झालं की पाठवायचे. आणि म्हणजे ते मुंबईच्या बाहेर पडले. हां, म्हणजे ते आर्थर रोडमधून निघाले, एक्सप्रेसवे सुरू झाला, एक्सप्रेसवेच्या मध्यावरती आले, एक्सप्रेसवे संपला, येरोडाच्या जवळ आले आणि येरोडाच्या आतमध्ये गेले. असे 6 मेसेज टाईप करून दिले. आणि त्यांना सांगितलं की समोरच्या गाडीमध्ये DCP बसतील, त्यांच्याबरोबर एक फोर्स 1चा कॉन्स्टेबल, 2 कॉन्स्टेबल, सॉरी 1 कॉन्स्टेबल फोर्स 1चा. मधल्या गाडीमध्ये इन्स्पेक्टर फोर्स 1चे तपासी अधिकारी आमचे रमेश महाले, ज्यांनी ज्यांचा संबंध होता कसाबला ओळखत होते. मग त्याला बोलण्यात पण गुंतवायला पाहिजे ना, त्यांनी आरडाओरडा नाही करायला पाहिजे गाडीमध्ये. तर ते आणि 2 कॉन्स्टेबल आणि मागच्या गाडीमध्ये 1 कॉन्स्टेबल, असे 3 गाड्या. मी म्हणलं हे साध्या गाड्या होत्या, साध्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या नाही. ते गाड्या टोलचे पैसे दिले. म्हणलं पहिल्या गाडीने उरल्या 2 लोकांचे पण पैसे द्यायचे. पोलीसची गाडी आहे फ्री वगैरे असं सांगायचं नाही. टोलचे पैसे पहिल्या गाडीने पुढच्या दोघांचे द्यायचे. आणि मला साधारण रात्री 8 वाजता कळलं असेल. मी यांना ब्रीफिंग वगैरे केलं आणि 10 वाजता 10-10:30ला सोडलं. मी घरी गेलो. किती जणांना माहिती होतं की आपल्याला कसाबला न्यायचं. DCP आणि इन्स्पेक्टर आणि महाले. अच्छा, तिघांनाच माहिती होतं, बाकी कोणाला माहिती नव्हतं. ते कॉन्स्टेबल नंतर मला म्हणले साहेब म्हणे तुम्ही आम्हाला माहितीच नव्हतं म्हणे हा कोण आहे. मग 10:30 वाजता. आणि आय वॉज कॉन्फिडंट की काय असं रात्री तुम्ही जाल इथून समजा पुण्याला गेलात रात्री तुम्ही, तर रात्री काय त्यांच्या मागे 10 मिनटं अंतर ठेवून, म्हणजे दोघांच्याकडे वायरलेस सेट दिले होते, एक SRPची प्लाटून. त्या SRPच्या प्लाटूनला एवढं सांगितलं तर इथून पुण्याला जायचं आहे. पुण्याला कुठं जायचं आहे तर ते तिथे पोचल्यावर सांगू, म्हणजे एक्सप्रेसवे संपल्यानंतर पुढे कुठं जायचं ते सांगू.
मग त्यांचा वायरलेस की ह्या पार्टीला काही अडचण आली तर 5 मिनिटात SRPची प्लाटून त्यांना कॉर्डन करेल आणि मग पुढची यंत्रणा रिस्पॉन्ड करेलच. म्हटलं एवढे फोर्स वनची मुलंच पुरेशी होती, SRPची पण गरज मला तर काय गरज पडेल असं वाटलं नव्हतं. त्यांना सांगितलं आणि मी सांगितलं की 12 वाजता सुरू होणार. म्हटलं मी 2:30चा गजर लावतो आहे आणि मला फोन हे मेसेज करायचं आहे. मी म्हटलं मी 2:30 वाजता उठून बघीन तुमचे मेसेज, सगळं सुरळीत असेल तर तुम्ही पोचलेलेच असाल. मी झोपलो, 2:30 वाजता गजर लावून उठलो, बघितलं 2:27ला मेसेज आला होता. म्हणजे आमचं कॅल्क्युलेशन होतं की एवढा वेळचा लागेल. 2:27ला रिस्टार्ट फॉक्स बंद केला गजर, परत झोपलो. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर बायकोबरोबर वॉक घेत असताना बायकोने कुठून तरी बातमी घेऊन मला सांगितलं की कसाबला फाशी दिली आहे. म्हटलं ठीक आहे. सर, तुम्ही दहशतवाद्यांचा सामना केलात, पण माझ्या मते तितकंच मोठं मिशन तुमच्यासाठी नक्षलवाद्यांचं असेल. बातम्या येतात, अचानक आढळतात की दंतेवाडामध्ये इतके शहीद झाले, अन्य ठिकाणी काही झालं. तिथलं सगळ्यात मोठं आव्हान काय होतं? म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन राबवणं, तिथल्या लोकांची जे मनोधैर्य आहे ते वाढवणं. छत्तीसगडमधले दिवस कसे होते? नक्षलवाद ही कमालीची गुंतागुंतीची समस्या आहे आणि फक्त पोलिसांची समस्या असं नाही, तो एक मल्टी डायमेन्शनल प्रॉब्लेम आहे. पण अर्थातच पोलीस फोरफ्रंटला आहेत आणि बेसिक ॲक्शन पोलिसांनाच करायची आहे. सगळ्यात मोठं आव्हान नक्षलवाद हँडल करण्याचं जे कुठलं असेल तर ते हे आहे की शासन यंत्रणा आणि पोलिसांनी लोकांचा विश्वास जिंकून घेणं. ज्याच्या बाजूला लोक आहेत ना, ती बाजू अशा प्रकारच्या युद्धामध्ये जिंकते. कारण लोक 24/7 सगळं बघत असतात. त्यांनी आम्हाला माहिती दिली तर आमचे चांगले एन्काउंटर होतात, त्यांनी आमच्याविरुद्ध माहिती दिली तर आमच्यावर ॲम्बुश होतो. तेव्हा अँटी इन्सर्जन्सी म्हणजे हा अँटी इन्सर्जन्सीचा विषय खूप अभ्यास झाला आहे जगभरात त्याच्यामध्ये. तर त्याचं एक सिम्पल फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की लोक तुमच्याबरोबर पाहिजेत. आणि मी भंडाऱ्यामध्ये SP असताना मी सांगितलं तसं आम्ही खूप वेगळे उपक्रम केले. म्हणजे एक ट्रायबल विमेन्स लिगल लिटरसी कॅम्पेन म्हणून ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं फंडिंग घेऊन आम्ही एक सर्वे केला की भंडारा जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये लिहिता वाचता येणाऱ्या महिला कोण आहेत. मग त्याची एक यादी आली, 10,000 महिला आहेत. म्हणजे या सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून लिगल लिटरसी कॅम्पेन मग एक पुस्तक तयार केलं. पोलीस म्हणजे काय, FIR कसा दाखल करायचा, पोलीस स्टेशनमध्ये ऐकलं नाही तर कुठं जायचं असं. आणि ह्या बायकांना सांगितलं की तुम्ही लोकांना मदत करा. एक वाचनालय म्हणजे पुण्यात ना, असं पुण्यात पूर्वी असे कुठल्याही कट्ट्यावरती असे 4 वर्तमानपत्रात असं, तर ते डोक्यात होतं. मग आम्ही 200 गावामध्ये आम्ही सिविक कॅम्पेन केली. तर 200 गावात 4 वर्तमानपत्राची 1 वर्षाची वर्गणी भरून वाचनालय सुरू केलं की लोकांपर्यंत मेनस्ट्रीम मीडिया काय आहे, आपला समाज काय आहे, देश काय आहे. एक मोठं प्रदर्शन तयार केलं, 30 मोठे पॅनल्सचं. गावोगावी जत्रा जेव्हा आठवड्याचा बाजार असतो तेव्हा आमचा पोलीस बँड जायचा, आमची शस्त्र, हे प्रदर्शन की भंडारा जिल्ह्याचा थोडक्यात इतिहास, नक्षलवादी कोण आहेत, ते आपले शत्रू का आहेत आणि तुम्ही काय करायला पाहिजे. जसं सांगितलं तसं आम्ही एक यादी तयार केली की आपल्या जिल्ह्यात नक्सल जॉईन केलेले कोण लोक आहेत. नक्सल्स आणि माफिया यांच्यामध्ये ना खूप साधर्म्य आहे. काय साधर्म्य आहे? माफिया गँग कशी काम करते, जो पहिल्यांदा येतो ना माफिया गँगमध्ये, त्याला ते सगळ्यांच्या समोर एखादा ग्रुसम मर्डर किंवा अटेम्प्ट टू कमिट ऑफ मर्डर करायला लावतात. मग त्याला मेसेज जातो की अरे मी यांच्याकरता हे काम केलं आहे आणि त्याला इतके सगळे लोक साक्षीदार आहेत. म्हणजे त्याचे समाजात परत जाण्याचे मार्ग बंद होतात. आता जगायचं तर ह्यांच्याच बरोबर जगायचं आहे आणि मग ते एक्सप्लॉइट करतात त्यांना. मग हे तोडायचं कसं? तर ह्यांना आपण जर पोलिसांनी फक्त एन्काउंटर करायचं ठरवलं तर मग ते लोक आणखीन वी आर ड्रायव्हिंग देम इन टू द फोल्ड ऑफ माओइस्ट्स. तेव्हा आपण त्यांना मुख्यधारेत परत याची एक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. हे कुठंतरी क्लिअर होतं. तेव्हा तर ऑफिशियल सरेंडर पॉलिसी पण नव्हती. पण आम्ही असा एक पूर्ण डेटाबेस तयार केला आणि मग ट्रायबल सोसायटी कशी वेलनीट असते, म्हणजे त्यांना जेवण बिवण का मिळतं, कारण प्रत्येक ट्रायबलचा दुसऱ्या गावात कुणीतरी चुलत भाऊ, आते बहीण, ते त्यांच्याकडे जातात, मग ते आपला माणूस आहे म्हणून जेवण देतात. तेव्हा हे
नक्सल्स ब्रेक करण्यासाठी आम्ही त्यांचे सगळे काका मामा आत्या त्यांना सांगितलं तुमचा मुलगा तिकडे आहे, त्याच्याकडे शस्त्र आहे, आम्ही त्याला मारणार नाही, फक्त त्यांनी शस्त्र घेऊन आलं पाहिजे. सर्व अतिरेकी नक्सलाइट्स भंडारा जिल्ह्यातले सरेंडर झाले. कारण ते गावात जायचे ना, त्यांना जेवण द्यायचे आहे, तू कशाला इकडे जातोस, ते पोलीस तुला परत घ्यायला तयार आहेत, मारणार नाहीत वगैरे. सर्वजण सरेंडर झाले. एक महत्त्वाची गोष्ट त्यात सांगायला पाहिजे तुम्हाला. मी SP ऑफिसमध्ये बसलेलो असताना एकदा फोन आला की सर तुम्ही सरेंडर वगैरे करता, शिवाजी तुमरेड्डी सरेंडर झाला तर तुम्ही त्याचं सरेंडर घ्याल का? मी म्हटलं घेईन, पण शिवाजीकडे AK-47 आहे, ती त्यांनी सरेंडर करायला पाहिजे. म्हटलं त्याची बायको सुनीता तेव्हा प्रेग्नंट होती, म्हटलं तिच्याकडे 303 आहे, तिने पण वेपन आणलं तर सरेंडर करेन. 10 मिनटात तो माझ्या ऑफिसमध्ये झाला एकदम. म्हणजे माझा विश्वासच नाही बसला की हा शिवाजी तुमरेड्डी आहे. म्हणजे असा अल्बममधले फोटो आणि प्रत्यक्षात बराच फरक पडतो. तर मग त्यांनी AK-47 दिली. भारतातली माझ्या माहितीप्रमाणे नक्षलांनी सरेंडर केली ती पहिले AK-47. माझ्या वरिष्ठांना सांगितलं, मला वाटलं आपण खूप चांगलं काम केलं. शिवाजी तुमरेड्डींनी त्याच्याबरोबर 2 वर्ष आधी मंगेझरीमध्ये मोठा ब्लास्ट केला होता. त्यात 16 जण मरण पावले होते, 9 पोलीस 7 गावकरी. माझ्या वरिष्ठांना फोन केला, त्यांनी मला इतक्या शिव्या दिल्या. मला म्हणले यू शुड डाय, यू शुड हॅव किल्ड हिम इन एन्काउंटर. मी म्हटलं नाही सर, मी त्याला शब्द दिला आहे की आम्ही खोट्या एन्काउंटरमध्ये मारणार नाही, आणि तो सरेंडर झाला, वेपन दिलं आहे. खूप ऐकलं मी त्यांच्याकडनं. ठीक आहे सरेंडर झालं, मी ते विसरून पण गेलो. एका महिन्यानंतर मला समजलं की तो माझ्याकडे यायच्या आधी स्थानिक एका वर्तमानपत्राच्या डिस्ट्रिक्ट करस्पॉन्डंटकडे गेले होता. त्यांनी त्याचा व्हिडिओ टेप केला होता की आता मी SP-शी बोलतो आहे. म्हणजे त्याला असं वाटलं याला मारणारच एन्काउंटरमध्ये, आणि मारला की मी बातमी करणार. हे मला समजलं तेव्हा मी असा हल्लो, म्हणजे की अरे आपण म्हणजे आत्ता कदाचित मी पण नागपूर प्रिझनमध्ये वगैरे. सो म्हणजे त्या प्रसंगानंतर माझी खात्रीच पटली की आपण करतोय ते बरोबरच आहे, की आपण कायद्यावरती बोट ठेवून ही समस्या जर सोडवू शकत असलो तर शॉर्टकट कशाला घ्यायचं आहे. पण समस्या कसं आहे ना, आता इथे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश, ओरिसा खूप चांगलं काम चालू आहे. छत्तीसगडमध्ये मी गेलो तेव्हा मला एक समस्या जी लक्षात आली ती, मी 3 वर्ष काम केलं, त्याच्या आधी पोलीसमध्ये माझ्या जवळजवळ 25 वर्ष नोकरी झाली, पण असं असेल हे मलाही माहिती नव्हतं. छत्तीसगडचे CM तेव्हा जनसुराज यात्रा किंवा असं काहीतरी लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याची यात्रा करायचे. तर त्यांनी म्हणलं की मी चिंतलनार पोस्टपासून, ताडमेटला म्हणून एक जागा आहे, 76 CRPFचे लोक एका वेळेला नक्षलवाद्यांनी मारले होते त्या जागेवर, तिथून चिंतलनार नावाची पोस्ट आहे, तिथून सुरू करणार. आता CM येणार म्हटल्यानंतर खूप मोठा बंदोबस्त. मी 2 दिवस जाऊन मुक्काम केला, आणि CM आले. त्यांची सभा म्हणजे काय, आमच्याच कॅम्पमध्ये. सभा कुठे घेणार ना, गावकऱ्यांना बोलून आमच्या कॅम्पमध्ये आणलं. CM आले म्हणजे चीफ सेक्रेटरी, DG, कलेक्टर, SP, सगळी पूर्ण यंत्रणा तर पटवाऱ्यापर्यंत सगळी आली. आणि CM उभे राहिले, भाषण करायला सुरुवात केली त्यांनी. लोकसमोर सगळे बसलेले, मी त्यांच्याकडे बघतोय, तर CM बोलतात हिंदीमध्ये, त्यांच्या चेहऱ्यावरती काही भावच नाहीत. मी खूप अस्वस्थ झालो 2-3 वाक्यानंतर. मी आमच्या कंपनी कमांडरला बोलवलं, म्हटलं अरे लोकांना समजत नाही का? नाही म्हणलं साहेब, इथल्या लोकांना हिंदी समजत नाही. मग मी कलेक्टरना म्हटलं अहो कोणीतरी तुम्ही CMचं भाषण ट्रान्सलेट करा. SP-नं सांगितलं पूर्ण रेव्हेन्यू यंत्रणेमध्ये आणि पोलीस यंत्रणेमध्ये तिथली स्थानिक गोंडी भाषा बोलणारा एक पण माणूस नव्हता. मी म्हणलं हे काय, व्हॉट इज दिस इंटरॅक्शन. इतका अस्वस्थ झालो मी. CMचं भाषण चालू असताना मी धावपळ करत मी म्हणलं शोधा कोणीतरी माणूस ज्याला दोन्ही भाषा बोलता येतात. तो एक माणूस मिळाला. तिथे ना असे पांडे, तिवारी वगैरे UPतनं एक्सटर्न केलेले लोक छत्तीसगडच्या अशा दूरदराज क्षेत्रामध्ये राहिलेले आहेत. ते असं टॅक्सी चालवतात, असे कामं करतात. तर असा तो एक तिवारी कुणीतरी भेटला. तो तिथे 20 वर्ष राहत होता, त्यामुळे त्याला तिथली भाषा येत होती. तर मी CMच्या चीफ सेक्रेटरी म्हटलं सर ह्याला जरा ट्रान्सलेट करून दे, CM बोलतात ते. तो उभं राहून त्यांनी ट्रान्सलेट केलं. तुम्हाला जर लोकांची भाषाच नाही बोलता आली तर तुम्ही काय बोलताय ते लोकांना कसं कळणार. आणि नक्षलवाद्यांनी पहिली काय गोष्ट केली असेल जेव्हा ते दंडकारण्यमध्ये गेले, त्यांनी पहिली भाषा शिकून घेतली तिथली. मग मी खूप मागे लागलो तिथल्या चीफ सेक्रेटरींच्या. म्हणलं सर तुम्हाला
म्हटलं तर आता आपल्याकडे गडचिरोलीमध्ये आहे ना कॉन्स्टेबल तिथलेच असतात. म्हटलं तुमचे कॉन्स्टेबल कुठले आहेत? तर त्यांच्याकडे ना भरती जिल्ह्यामध्ये होत नाही, पूर्ण राज्याची भरती होते. आणि सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर हे इतके मागासलेले भाग आहेत की तिथले आदिवासी खूप जास्त मागासलेले आहेत. त्याच्या तुलनेत रायपूर, अंबिकापूर तिथले आदिवासी खूप कम्पॅरेटिव्हली चांगले आहेत. तर ते सगळे तिथले आदिवासी इकडे भरती होऊन येतात आणि त्यांना भाषा बदलते. म्हणजे गोंडी जरी असली तरी गोंडी भाषा खूप बदलते, त्यांना ती भाषाच बोलता येत नाही. मी म्हटलं सर तुम्ही तुमची भरतीची प्रक्रिया बदला, तुम्हाला कॉन्स्टेबल असे पाहिजे जी स्थानिक भाषा बोलू शकतील. CRPमध्ये पण मी खूप मागे लागलो, होम सेक्रेटरीपर्यंत हे केलं की सर म्हटलं तुम्ही आपण ज्या भागात अँटी इन्सर्जन्सी ऑपरेशन करतोय त्या भागातली भाषा आपल्याला बोलता आलीच पाहिजे. मग मी असताना आम्ही एक काम केलं, तिथे बस्तरिया बटालियन रेस केली. CRPच्या शेड्यूल्ड ट्राईबच्या सगळ्या देशभरातल्या वेकन्सी एकत्र केल्या आणि फक्त या 4 जिल्ह्यातनं भरती केली आणि इथलेच लोकल आदिवासी. आणि मग म्हटलं की आता आपल्या लोकांबरोबर पेट्रोलिंगला गेलो तर तो काय बोलतोय ते कळायलाच हे लोक आमच्याबरोबर असले पाहिजेत. सो आता मी सुरुवातीला सांगितलं की लोक ज्यांच्याबरोबर असतील ती बाजू जिंकणार. आणि लोक तुमच्याबरोबर कधी असतील? जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोचाल, त्यांची भाषा समजून घ्याल, तुमचे प्रोग्राम्स त्यांना सांगाल, त्यांच्या अडचणी समजून घ्याल, त्याच्यावरती सोल्युशन काढाल. हे करायला पाहिजे. सर खरं तर आत्ता म्हणजे 26/11चाही उल्लेख झाला आणि तुमच्या छत्तीसगडमधल्या कार्यकाळाचा, पण तितकंच महत्त्वाचं तुमच्यासाठी फोर्स वनही होतं ना, म्हणजे जे 26/11 नंतर ज्याची स्थापना केली गेली तो अनुभव कसा होता? कारण आत्ता तुम्ही कसाबच्या आतही सांगितलं की ते फोर्स वनचे मुलंच पुरेसे होते, म्हणजे ते ट्रेनिंग देणं वगैरे ही जी बाजू होती तो अनुभव कसा होता? मला जर विचारलं ना की तुमचा 30 वर्षाचा सगळ्यात बेस्ट पिरियड कुठला होता, तर मी सांगेन आय वॉज IG फोर्स वन अँड आय वॉज SP भंडारा. म्हणजे श्रीमंत माणूस असतो ना तो बोलला ते सगळं होतं. तसा मी एकदम श्रीमंत पोलीस ऑफिसर होतो. म्हणजे 350 लोक फोर्स वनमधले होते ना, मी त्यांना काही सांगितलं तरी ते हो जायगा. म्हणजे खूप चांगलं रिक्रुटमेंट झाली, म्हणजे खूप चांगलं सिलेक्शन झालं होतं. आणि ज्यांनी सिलेक्शन केलं ते जगन्नाथन साहेबांना इंटरपोलमध्ये असाइनमेंट आली. तर मला जावेद अहमद साहेबांनी फोन करून विचारलं, सदानंद तू फोर्स वनमध्ये IG म्हणून जाशील का? तर मी म्हणलं मी जाईन आनंदाने. ॲक्च्युली माझा तेव्हा डेप्युटेशनवरती जायचा विचार होता, पण म्हणलं फोर्स वन विचारले तर नाही कसं म्हणणार, करायलाच पाहिजे. तर DG ऑफिसकडनं प्रपोजल गेलं. RR पाटील साहेब गृहमंत्री होते, त्यांचा मला फोन आला. मला म्हणलं तुमच्या डिपार्टमेंटचे लोक तुमच्याविरुद्ध कट करतात का? मी म्हणलं सर काय झालं? नाही म्हणे तुम्ही चांगले एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगवरती आहे, तुम्हाला ते फोर्स वनला कशाला पाठवतात तुम्हाला ते? म्हणलं नाही सर, त्यांनी मला विचारलं आणि मला असं वाटतं आपण महाराष्ट्रासाठी एक काउंटर टेररिझम युनिट तयार करायला पाहिजे आणि मी जाईन म्हणलं. फक्त तुम्ही मदत करा म्हणलं, आमचे प्रपोजल्स साधनं वगैरे. 2.5 वर्ष मी फोर्स वनमध्ये होतो. मी आठवड्यातले 3-4 दिवस रोज सकाळी मलबार हिलवरनं उठून कमांडोजबरोबर PT करायला जायचो. म्हणजे आय वॉज नॉट कमांडो, आय वॉज ऑलरेडी 45. पण आपल्याबरोबर आपले IG रनिंग करतात, आपल्याबरोबर PT नंतर एक शॉर्ट मीटिंग घ्यायचो 5 मिनटं, कोणाला काय अडचणी आहेत का, एक रजिस्टरमध्ये माणसं लिहून घ्यायची. ड्युरिंग द डे वी यूज टू सॉल्व द प्रॉब्लेम. सो एक कनेक्ट कॉन्स्टेबलबरोबर. आणि आवड म्हणून पहिल्यांदा 1984 साली मी बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणून एक विषय आम्हाला होता. तर ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट, लीडरशिप, ऑर्गनायझेशनल कल्चर, चेंज, डेव्हलपमेंट हे सगळे पॅशन म्हणून वाचलेले. आणि लोकांना असं वाटतं पुस्तकी ज्ञानाचा काही फायदा नाही, पण ते सगळं मी फोर्स वनमध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. वी स्टार्टेड विथ व्हॅल्यूज. मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतात की व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन्स ज्या असतात दे डिलिव्हर एक्सलंट रिझल्ट्स. मग बिपिन मयेकर म्हणून मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, आम्ही त्यांना बोलवून फोकस ग्रुप डिस्कशन घेऊन प्रत्येक कमांडोबरोबर बसून की तुम्हाला काय वाटतं फोर्स वन म्हणजे काय असायला पाहिजे, आपल्यासाठी महत्त्वाच्या व्हॅल्यूज कुठल्या. आणि मी खूप शिकलो. म्हणजे फोर्स वनच्या आम्ही व्हॅल्यूज करायचं ठरवलं तर सगळ्यांचं एकमत झालं की ड्युटी किंवा आपलं कर्तव्य आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. पण पिंगळे म्हणून इन्स्पेक्टर आहेत, ते म्हणले नाही सर फक्त ड्युटी असं म्हणून चालणार नाही. म्हणे जेव्हा ड्युटी बिफोर सेल्फ, जेव्हा आपल्यासमोर कर्तव्य येईल बुलेट्स आर फ्लाईंग, तेव्हा आपल्याला ड्युटी करायची आहे आणि वी हॅव टू वॉक इन लाईन ऑफ बुलेट्स अँड वी हॅव टू न्यूट्रलाइज द थ्रेट. तर म्हणे आपलं ड्युटी बिफोर सेल्फ असं लिहायला पाहिजे, फक्त ड्युटी असं नाही लिहायला पाहिजे. आणि कॉन्स्टेबल उभे राहून म्हणले
सर तानाजी नाही का म्हणे आधी लगीन कोंडाण्याचं. म्हणजे मी डीजींच्याकडे गेलो, म्हणलं सर म्हणजे मी काय परुखियल किंवा जिंगोइस्टिक नाही आहे, पण म्हणजे आपल्याला जर लोकांना जीवाची बाजी लावून लढायला शिकवायचं असेल तर आपल्याला आपली संस्कृती, आपला इतिहासाचा वापर करायला पाहिजे, आणि करण्यात चुकीचं काहीच नाही म्हणलं. मग आम्ही मराठा हिस्ट्रीवरच्या केस स्टडीज तयार केल्या की आता शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती हल्ला केला म्हणजे काय केलं, कमांडो रेड केली का नाही. म्हणजे बघा तुम्ही, म्हणजे 1,00,000 लोकांच्या छावणीमध्ये त्याच्या कमांडरच्या बेडरूममध्ये घुसून त्याच्यावरती हल्ला करायचा. व्हॉट इज कमांडो रेड? दिस इज कमांडो रेड. ही डीड इट हिमसेल्फ. मग आम्ही असे केस स्टडीज तयार केले. म्हणजे आम्ही बाबासाहेब पुरंदरे, पुष्कळ इतिहास तज्ञांना रेग्युलर केस स्टडी तयार केले की बाजी प्रभू देशपांडे. व्हॉट इज इट? इट इज अ क्लासिक केस स्टडी ऑफ होल्डिंग युअर डिफेन्सेस सो दॅट यू गेट टॅक्टिकल ॲडव्हान्टेज. तानाजी, तर ते सगळं कॉन्स्टेबलवर बोलताना खूप मजा यायची, म्हणजे त्यांना पण असं स्फुरण यायचं. तर आम्ही अशा व्हॅल्यूज तयार केल्या: ड्युटी बिफोर सेल्फ, करेज, एक्सलन्स, कन्सर्न फॉर अदर्स, सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ डेव्हलपमेंट. तर सेल्फ डिसिप्लिन ही व्हॅल्यू कशी आली, तर जनरल नानावटी म्हणून सेवानिवृत्त लष्करी अधिकारी पुण्यात राहायचे. मला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली की जेव्हा आर्मीनी 70sमध्ये पहिल्यांदा त्यांचे कमांडो फोर्सेस तयार केले, तेव्हा जनरल नानावटी ब्रिगेडियर असतील, त्यांना SAS म्हणून ब्रिटिश फोर्स आहे, त्यांचं स्टडी करायला पाठवलं होतं. ते मॉडेल स्टडी करून इंडियन आर्मीनी, तर त्यांनी ना 1973 साली ते SAS इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा बटर पेपरवरती पेन्सिलनी काढलेल्या नोट्स की पॅरा SF कसा तयार केला, तर त्यांनी खूप शेअर केलं सगळं मावर. मला म्हणले की एक फरक तुम्हाला करायला पाहिजे म्हणे, की कमांडोची डिसिप्लिन ही इम्पोज्ड डिसिप्लिन असू शकत नाही, ती त्याच्या मनातून आलेली डिसिप्लिन असली पाहिजे. कारण म्हणे असं आहे की तुम्ही जमावाला काबूत आणताय तेव्हा तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तो फायर करेल, पण म्हणे कमांडो ॲक्शनला जाईल तेव्हा तो कॉन्स्टेबल किंवा सब इन्स्पेक्टर ते दोघं जण जातील ना. तुम्ही कमांडर कुठेतरी लांब असाल तेव्हा तो आत जाईल, त्यांनी बघायचं की टेररिस्ट आहे, त्यांनी धरून ठेवलेला व्हिक्टीम आहे, कोणावरती फायरिंग करायचं का नाही हे ऑर्डर देऊन होणार नाही म्हणे. त्याला स्प्लिट सेकंड डिसिजन घ्यायचा आहे आणि ते त्यांनी डिसिप्लिननी घ्यायचं, स्वतःच्या कंट्रोलमध्ये. असं बरसर्क फायरिंग करायचं नाही, तर त्याला सेल्फ डिसिप्लिन असली पाहिजे. मग म्हणे तुम्ही हे ठेवा म्हणे तुम्ही की तुमच्या फोर्समध्ये डिसिप्लिन, इम्पोज डिसिप्लिन असता कामा नये. मी स्वतः माझा जो इतका वाचन वगैरे त्यातनं मला जे वाटतं ना की आपल्याकडे काय जनरल आपण लोकशाही समाज जितका आपण लोकशाही परिपक्व करायला पाहिजे तेवढी नाही आहे. म्हणजे आपल्याकडे अजूनही वरिष्ठांनी आदेश द्यायचे, कनिष्ठांनी मानायचे आणि कुणीतरी ठरवायचं, दुसऱ्यांनी करायचं, हे बदलायला पाहिजे ना. म्हणजे प्रत्येक स्तरावरती ऑर्गनायझेशनच्या जर क्षमता विकसित केली आपण, तर ते त्या स्तरावरचे धोके समजून घेऊन त्याच्यावरची उपाययोजना स्वतःच करतील. हे करण्याकरता आपण जर त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला तर सेल्फ डेव्हलपमेंट अशी आम्ही 6 मूल्य निश्चित केली. आणि मग ती मूल्य रोजच्या ट्रेनिंगमध्ये आपण कशी इम्पोज करू, असे खूप वेगवेगळे प्रकार केले. मग आता धाडस, आता हे कसं वाढवायचं. मग आम्ही त्यांना बंगी जम्पिंगला घेऊन गेलो. आता तुम्ही बंगी जम्पिंग ज्यांनी केलं असेल ना, आपण असे 200 फुटावरनं उडी मारणार म्हणजे. सो व्हॉट इज फिअर ऑफ लाईफ. मग बुलेट्स फ्लाय होत आहेत, तुमचं फायरिंग किती चांगलं असेल पण त्यावेळेला हात थरथरला तर काय उपयोग. सो यू शुड हॅव नियर डेथ एक्सपिरियन्सेस. मग आमचे भास्कर सोनवणे म्हणून एक कमांडो आहेत, त्यांनी एक उपाय शोधून काढला. मला म्हटलं सर तुमची परवानगी पाहिजे म्हणला. म्हटलं काय करणार, तर म्हटलं झू चौपाटीला सगळ्यांना घेऊन जाणार म्हणला आणि सगळ्या कमांडोना स्वतःच्या हाताने वाळूचे खड्डे करायला सांगणार. हाताने खड्डे करायचे, मग बसायचं त्याच्यामध्ये, मग आपल्याच हाताने माती अशी ओढायची आणि किती तर फक्त मान अशी वरती राहील. आता तुम्ही विचार करा, जर मातीत आणि मग उरलेली माती लोकांनी कॉम्पॅक्ट करायची. माती जेव्हा वाळू जेव्हा भरते ना तेव्हा हात असा 1 इंच पण हलवता येत नाही. आणि तुम्ही गेला असाल तर झू चौपाटीला अशी कुत्री वगैरे भटकी फिरतात. ते पहिल्यांदा जेव्हा करून आले कमांडो तेव्हा म्हणले सर हे फार भारी आहे म्हणे. आता वाटलं आता मेलोच म्हणे. तर असं खूप वेगवेगळे प्रकार आम्ही केले आणि मला त्याची पावती कधी मिळाली, म्हणजे मी जे म्हणतोय की मला खूप छान वाटलं. आमचे ना लोक मग कमांडो कॉम्पिटिशनमध्ये जायला लागले. NSG बरोबर ज्यांनी आम्हाला ट्रेनिंग द्यायचा नकार दिला होता
आम्ही त्यांनी नकार दिल्यावर आम्ही इस्रायलमधनं ट्रेनर आणले आणि आम्ही म्हटलं वी वॉन्ट टू बी बेस्ट इन वर्ल्ड. सरकारने पण खूप पाठबळ दिलं. मग आमच्या लोकांचं काम दिसायला लागलं. ते जेव्हा फायरिंगला NSGमध्ये गेले तेव्हा NSG लोकांचे अरे हे तर आपल्यापेक्षा चांगलं फायरिंग करतात. तर NSGमधनं मला फोन आला. मला म्हणले तुमचे कमांडो खूप चांगले फायरिंग करतात. तर म्हणे माझा ट्रेनिंग ऑफिसर मला तुमच्या इथं पाठवायचं आहे बघायला की तुम्ही काय नेमकं फायरिंग कसं शिकवता. तर मी म्हणलं या ना. म्हणजे ते आले. तर त्या दिवशी नेमकं मला जाता आलं नाही. आमचे लोक गेले फायरिंग बटवरती त्याला घेऊन गेले. मग ठरलेले डेमॉन्स्ट्रेशन असतात ना ते सगळे केले. तर ते सगळं बघून तो अधिकारी माझ्याकडे आला. तो अगदी असा सद्गतीत होऊनच आला. आणि जनरली आर्मीतले लोक पोलिसांबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही, पण आर्मीतले लोक पण जनरली चांगलं बोलत नाही. ते म्हणले अहो सर काय माणसं आहे म्हणे तुमची, हे सगळे लोक मिळाले कोण ना म्हणे तुम्हाला कॉन्स्टेबल इतके चांगले. म्हणलं काय झालं. तर म्हणे नाही म्हणे मी तुमच्या लोकांना फायरिंगचं डेमॉन्स्ट्रेशन बघितल्यानंतर सांगितलं की हे तुम्ही सगळं ठरवून केलं असेल, आता मी सांगतो तसे फायरिंग प्रॅक्टिसेस करून दाखवा. म्हणजे आउट ऑफ सिलेबस त्यांनी एक परीक्षा दिली. तर आमचे लोक म्हणले ठीक आहे म्हणे काय तुम्ही सांगाल तसं. तर त्यांनी आयत्यावेळेला शिकवलेले टॅक्टिकल मुवमेंट्स वगैरे पण त्यांनी चांगल्या केल्या. चांगल्या केल्यानंतर आमचे जे फायरिंग इन्स्ट्रक्टर होते, म्हणजे तो जे काम करत होता ना मेजर होता आर्मीतला, तो काम करणारा आमचा फायरिंग इन्स्ट्रक्टर श्रीकांत. तर श्रीकांतला म्हणले श्रीकांत मतलब आपने तो बहुत बढ़िया कमाल कर दिया, पर सॉरी आपका रैंक क्या है, क्योंकि आपने तो रैंक वाले कोई बैजेस नहीं लगाए. तर श्रीकांतने लाजून सांगितलं मी कॉन्स्टेबल आहे. अच्छा तो म्हणला अरे आप कांस्टेबल है लेकिन यहाँ पे तो इंस्पेक्टर है डिवाइस पे, आपको सर कैसे बोल रहे हैं. तर फोर्स वनमध्ये ना आम्ही एक तत्व पाळलं की टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक. श्रीकांत फायरिंग रेंजवरती आहे आणि तो आमचा बेस्ट शूटर आहे किंवा चांगला फायरिंग इन्स्ट्रक्टर आहे, तर मी पण गेलो तर त्याच्याशी आदरानेच बोलायला पाहिजे. मग मी IG आहे आणि तो कॉन्स्टेबल आहे, दॅट डझंट मॅटर. सो आम्ही ठरवलं की आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये रँक्स डोंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इज व्हॉट यू कॅन डिलिव्हर. कारण आता बघा तुम्ही समोरनं टेररिस्टनी गोळी मारली तर तो IPS ऑफिसर म्हणून थोडी हळू लागेल का, नाही लागणार. सो टॅलेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन रँक. तर त्या धोरणाचा आमचा श्रीकांत परिपाक होते आणि ते त्याला म्हणजे झेपलंच नाही माहिती. तुम्हाला म्हणलं तुम्हाला कॉन्स्टेबल असे मिळाले कुठनं, असे खूप अनुभव. आणि काय रिअली एन्जॉयड. म्हणजे आपण वाचतो ना थिअरीमध्ये मॅनेजमेंट लोकांना मोटिवेट कसं करावं, लीडरशिप म्हणजे काय, ऑर्गनायझेशनमध्ये कल्चर कशी बनते. आमच्याकडे ना त्याला दरबार म्हणतात, पोलिसांच्या अडचणी ऐकून घ्यायच्या. तर मी म्हटलं दरबार म्हणजे नावच चुकीचं वाटतं. म्हणलं तुम्ही संमेलन म्हणा, सैनिक संमेलन किंवा पोलीस संमेलन. तर आम्ही दर महिन्यात एक त्याला हा IT कंपनीमध्ये टाऊन हॉल मीटिंग म्हणतात, सर्व रँक एकत्र, आणि त्यांनी त्यांच्या अडीअडचणी डिस्कस करायच्या. मी 2.5 वर्ष होतो ना, कधी चुकवलं नाही. प्रत्येक महिन्यात आमची टाऊन हॉल म्हणजे संमेलन व्हायचं. आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ते आपल्या वैयक्तिक अडचणी सांगतील, पण एकाही संमेलनामध्ये एकाही कमांडोनी कधी वैयक्तिक अडचण सांगितली नाही. ते कायम सांगायचे सर आपण असं केलं तर आपलं ऑपरेशन आणखीन चांगलं होईल, आपण असं करायला पाहिजे आपण. सो आय रिअली एन्जॉयड दॅट टेन्युअर. आणि म्हणजे आय वॉज नॉट अ कमांडो ऑब्वियसली, बट आय थिंक वी क्रिएटेड अ व्हेरी गुड कॅपॅसिटी. आपल्या गप्पांना सुरुवात होण्यापूर्वी सुरुवात होताना राजीव सरांनी सांगितलं की पोलिसांबद्दल एक वेगळी इमेज आहे. म्हणजे पोलीस करप्ट असतात, पोलीस भ्रष्टाचारी असतात किंवा पोलीस जनतेला मदत करत नाहीत. इव्हन सिनेमातही असंच दाखवलं जातं की पोलीसही तसे असतात, मंत्रीही तसे असतात. बरं तशी प्रत्यक्षात उदाहरणंही आता आपल्याला असे घडलेली दिसतात. काही म्हणजे साधारण 1-1.5 वर्षापूर्वी असं झालं की मिलिटरीचं जर सिनेमात काही चित्रण करायचं असेल तर ते अगोदर त्यांच्याकडून मंजूर करून घ्यावं लागतं. तर तसं काय पोलिसांसाठी करायला पाहिजे का, किंवा पोलिसांचं जे चित्रण सिनेमात दाखवलं जातं तर त्यावर तुमचं मत काय आहे. करणं शक्यच नाही आहे ना. म्हणजे मी समजा तुम्हाला सांगितलं APB माझानी पोलिसांच्याबद्दल बोलताना आमची परवानगी घ्या, तर तुम्ही काय घेणार नाही आहे. ते लोकशाही व्यवस्थेमध्ये ते शक्यच नाही आहे. जे शक्य नाही त्याचा विचार करण्यात काही अर्थच नाही आहे. पण लोक ही गोष्ट खरी आहे की लोकांच्या मनामध्ये जे समज आहे ते तोडणं खूप अवघड आहे, जवळजवळ अशक्यप्राय आहे. आणि लोकांना एकदम जंजीरमधला अमिताभ बच्चन किंवा एकदम विलन पोलीस ऑफिसर ह्याच्यामध्ये एक रिॲलिटी आहे. ते जेव्हा लोक आमच्या एक फार इंटरेस्टिंग स्टडी झाला पोलीस इमेजवरती. त्यांनी सॅम्पलमध्ये 2 प्रकार केले, ज्यांनी पोलिसांच्या संपर्कात आलेले लोक आणि ज्यांनी पोलिसच्या संपर्कात कधीच आले नाहीत, आणि त्यांच्यात त्यांनी पोलीस इमेज कशी असं
प्रश्न विचारले. त्यांच्या असं लक्षात आलं की जे पोलिसच्या संपर्कात आलेत त्यांचं मत पोलिसांच्याबद्दल चांगलं आहे आणि ज्यांनी फक्त सिनेमा बघितला ना त्यांचं सगळ्यात वाईट मत आहे पोलिसांच्याबद्दल. पण सर 26/11 नंतर जी आव्हानं बदलली ती तुम्ही आता फोर्स 1च्या निमित्ताने जो प्रश्न विचारला भारतीने त्यात सांगितलं. पण गेल्या काही वर्षात सायबर क्राईम नावाचा जो प्रकार आला आहे त्याच्यामुळे मला वाटतं जास्ती आव्हानं बदलली आहेत, कारण टेक्नॉलॉजी ही प्रत्येक पोलिसाला आता जवळजवळ कळावी लागेल आणि तो शत्रू किंवा तो जो गुन्हेगार आहे तो आपल्याला दिसत नाही. खरी गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणतात की 92 साली हर्षद मेहतांचा फ्रॉड झाला आणि मी जेव्हा PhDचा स्टडी केला तेव्हा मला लक्षात आलं की भारतातले 1992 पूर्वीचे 27 वर्षांचे सर्व प्रॉपर्टी ऑफेन्सेसची व्हॅल्यू जर एकत्र केली तर दॅट वॉज इक्विव्हॅलंट टू हर्षद मेहता फ्रॉड. आता सायबर ऑफेन्सेस म्हणजे आता जे नॉर्मल चोऱ्या, चेन स्नॅचिंग, घरफोड्या ह्याच्या कंपॅरिझनमध्ये सायबर क्राईम खूप वेगाने वाढतो आहे आणि ते क्रिमिनल्सपर्यंत पोचणं, त्यांना पकडणं हे एक वेळ शक्य आहे, पण त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरावे उभे करणं, त्यांना कोर्टात शिक्षा देणं हे खूप अवघड आहे. तेव्हा सायबर क्राईम डील करताना आत्ता तरी मला जी योग्य स्ट्रॅटेजी वाटते ती ही आहे की आमची क्षमता विकसित करणं, म्हणजे अशा क्रिमिनल्सपर्यंत पोचण्याची, त्यांना शोधण्याची. आणि सुदैवाने जर भारतात असेल क्रिमिनल तर एका दृष्टीने चांगलं आहे, कारण यू ऑलवेज हॅव ऑडिट ट्रेल. म्हणजे असं कधीच होत नाही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्समध्ये काय आहे, अनब्रोकन चेन असते ती, तुम्ही पोचूच शकता त्याच्यापर्यंत. प्रश्न आहे भारताच्या बाहेर किंवा डार्क वेबमधनं भारतातला माणूस बाहेर गेला आणि डार्क वेबमधनं आतमध्ये आला तर त्यापर्यंत पोचणं हे अवघड आहे. पण ती क्षमता चांगल्यापैकी आहे आपल्याकडे आणि ती विकसित होते. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की जसं फोर्स 1मध्ये कॉन्स्टेबल्स वेअर ॲट द फोरफ्रंट, आतासुद्धा असंच आहे की आमचे तरुण कॉन्स्टेबल आणि यंग सब इन्स्पेक्टर्स दे आर फार बेटर दॅन मेनी ऑफिसर्स इन नोईंग द टेक्नॉलॉजी. तेव्हा एक भाग हा आहे, पण त्याच्याहून जास्त महत्त्वाचा भाग आहे ना तो असा आहे की लोकांना जागरूक करणं. इंग्लिशमध्ये एक चांगली म्हण आहे की देर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड. पण लोकांना असं वाटतं की मला लॉटरी लागली, अरे तू तिकीट नाही काढलं लॉटरी कशी लागेल तुला. पण वाटतं त्यांना, मग ते आपला पासवर्ड पाठवतात, नंबर पाठवतात. ते लोकांना जागृत करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे असं वाटतं. सर तुम्ही आत्ता जागृतीबद्दल बोलत होतात, पण क्वालिटेटिव्ह वर्क असेल किंवा पोलीस फ्रेंडली पोलिसिंग असेल यासाठी आधी तो माणूस स्ट्रेस फ्री असणं खूप महत्त्वाचं आहे. पण सध्याचं जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीचं पोलिसिंग मुंबईमध्ये किंवा बाहेरच्या शहरांमध्ये पोलिसांना करावं लागतं, 14-14 तास 15-15 तास ड्युटी करावी लागते, त्यांच्या जे शारीरिक क्षमता आहेत त्या ताणल्या जातात, त्यांना व्यायामासाठी किंवा त्यांच्या हेल्थच्या ह्याच्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांचं डाएट नीट नाही आहे. आणि मग पोलिसांची इमेज जसं सिनेमातल्यासारखे कुठंतरी ढेरपुडे पोलीस वगैरे अशी रंगवली जाते. त्यांचं वेतन, त्यांना मुंबईमध्ये राहायला असणारी घरं, त्याची असलेली क्षेत्रफळ, तर हे सगळं जे आहे एक वेळ अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्याची गुणांक किंवा त्याचा जो मानांकन आहे ते वेगळं आहे. पण खाली जे आहे खालच्या रँकच्या ऑफिसर्सचे आणि त्यांच्या कॉन्स्टेबल्सची जी अवस्था आहे ती बदलली गेली पाहिजे असं वाटतं. कारण ही जी व्यवस्था आहे, कारण रस्त्यावरती उभा राहणारा जो पोलीस आहे तो जर सक्षम नाही आहे किंवा तो जर स्ट्रेस फ्री नाही आहे तर पोलीस म्हणजे पब्लिक फ्रेंडली पोलिसिंग किंवा स्ट्रेस फ्री पोलिसिंग कसं काय होणार. अगदी योग्य आणि कळीचा मुद्दा आहे. त्याचे 3-4 पैलू आहेत. पहिला पैलू असा आहे की पोलिसांचा अपूर्व वेतनमान हा प्रश्न 1860च्या पहिल्या पोलीस कमिशनमध्ये की पोलीस भारतातले ब्रुटल आहेत, करप्ट आहेत. हे का आहे तर त्यांचं शिक्षण चांगलं नाही. आणि शिक्षण चांगलं का नाही, कारण आपण असा पगार देतो आहे की तो शिकलेला माणूस हे नोकरी करायला येणार नाही. तेव्हा निश्चितपणे पोलीस अधिकारी जितकं काम करतात त्यात कदाचित त्यांना वेतन आणि वेतन शक्य नसेल तर आणखीन सोयीसुविधा मिळायला पाहिजे. त्यांचे कामाचे तास थोडेसे नियमित असले पाहिजेत आणि तसा कंटिन्युअस प्रयत्न. म्हणजे तुम्ही वाचला असेल 3-1 वर्षांपूर्वी पडसलगीकर साहेबांनी 8 आवर शिफ्ट मुंबईमध्ये इंट्रोड्यूस केली. तुमच्यापैकी काही लोकांनी अर्थशास्त्र शिकले असाल. लेबरमध्ये ना एक रिप्लेसमेंट कॉस्ट असते. म्हणजे आज कॉन्स्टेबलचा पगार जो आहे ना तो कमी आहे, म्हणजे आणखीन पण असायला पाहिजे. म्हणजे मला समजा सांगितलं की 1 लाख रुपये जास्त तर मलाही आवडेलच, वाढायलाच पाहिजे तो. पण कॉन्स्टेबलना आज जो समजा स्टार्टिंगला 35-40 हजार रुपये पगार मिळतो तोच ITच्या इंजिनियरला पण मिळतो आज. आणि तुम्ही जर कॉन्स्टेबलची रिक्रुटमेंट बघितली तर एका पदासाठी आमच्याकडे 2-2, 2.5, 3-3 हजार लोक येतात, अर्ज करतात. तेव्हा व्हॉट ट्रॅफिक कॅन बेअर, म्हणजे शासनाची
करातून येणारी क्षमता किती आहे वेतन देण्याची, त्यालाही काही मर्यादा आहेत आणि त्यालाही काही इकॉनॉमिक्स विल प्ले ॲट इट. हा दुसरा भाग. तिसरा भाग मला असं वाटतं की खरा महत्त्वाचा बदल जो करायला पाहिजे ना तो, आणि मी त्या पुस्तकात मी सांगितलं तसं की जी रचना झाली ना ती अशी आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे अधिकार खूप एकवटलेले आहेत आणि खालच्या अधिकाऱ्यांच्याकडे ते पुरेशा प्रमाणात डेलिगेट झालेले नाहीत. हा जो अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीमधला डिसोनन्स आहे हा जर सुधारला आणि आमच्या कॉन्स्टेबलना रस्त्यावरती उभं राहून काम करताना जर समाजाकडनं प्रेम, आदर, सन्मान आणि कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळालं तर ₹1 नवीन खर्च न करता तुम्हाला पोलिसांची क्षमता आणि गुणवत्ता खूप वाढलेली दिसेल. आता हा आहे ना, हा एक कल्चरल चेंज आहे आणि तो एका रात्रीत होणार नाही, पण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे तुम्ही आता बघितलं, मी सुरुवातीला सांगितलं की पूर्वी कमी शिकलेले लोक पोलीसमध्ये यायचे. आज आमचे बहुतेक सगळे कॉन्स्टेबल्स ग्रॅज्युएट आहेत. म्हणजे आता शिक्षण ही समस्या नाही आहे. तर हा एक काय म्हणूया गाडी ट्रॅक्शन चेंज जो आहे ना तो चेंज आम्ही बदल करायला पाहिजे. आणि मी परत लोकशाहीकडे येतो की लोकशाहीमध्ये किंवा कायद्यासमोर सगळे समान आहेत. म्हणजे काय की समजा आमच्या राज्यामध्ये पोलीस दलात कॉन्स्टेबल ते पोलीस महासंचालक पदांचा फरक आहे, पण माणूस म्हणून किंमत एकच आहे ही भावना. आणि आम्ही जर कॉन्स्टेबलना, अधिकाऱ्यांना रिस्पेक्टफुली वागायला सुरुवात केली तर ॲटलिस्ट मला खूप फरक दिसतो की आपण फक्त त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवलं. म्हणजे शिस्तीच्या ठिकाणी शिस्त पाहिजेच. मी असं बिलकुल म्हणणार नाही की लाड करायला पाहिजे. ऑब्व्हियसली नॉट. इट्स अ डिसिप्लिन डिपार्टमेंट. पण त्यांना जर त्यांचा आत्मसन्मान जागरूक होईल अशा पद्धतीने आपण काम करण्याची संधी दिली तर माझा अनुभव असा आहे, मी तुम्हाला शिकांचं उदाहरण सांगितलं की कॉन्स्टेबल्स अँड ऑफिसर्स डू वंडर्स. दे हॅव बीन डुईंग वंडर्स. समाजाने पण ते थोडंसं डोळसपणे पाहायला पाहिजे. किती वेळ होतो मला माहिती नाही, पण मी तुम्हाला एक आता करप्शन म्हणजे मी लाच देणार नाही, कोणाला माझ्यासमोर घेऊ देणार नाही, असा सामाजिक दबाव जर तयार झाला ना तर करप्शनवरती ऑटोमॅटिक फरक पडणार आहे. पण पूर्वापार चालत आलेलं जे आपल्याकडे एक इमेज आहे ना ती ब्रेक करणं खूप अवघड आहे. एक छोटी स्टोरी सांगतो मी. म्हणजे मी पण कधी कधी असा हात बोलवतो की आता ह्याच्यानंतर काय करायचं. मी भंडाऱ्यामध्ये SP होतो आणि एका बंदोबस्तमध्ये आम्हाला PWDच्या इंजिननी खूप मदत केली बॅरिकेडिंग करण्यासाठी. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर जेवायला या. तर ते जेवायला आले. आम्ही निघणार तेवढ्यात तो कॉन्स्टेबल आले. म्हणले सर एक महिला आपल्याला भेटू इच्छितात. म्हटलं पाठवा त्यांना. त्या आतमध्ये आल्या ना त्यांच्या चेहऱ्यावरती अशा जखमा होत्या आणि वन लुक ॲट इट आय थॉट दिस समथिंग अमिस, काहीतरी वेगळं आहे. त्या बसल्या. त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली की सर मी अमुक अमुक जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहते. माझ्या शेजाऱ्यांशी माझी सतत भांडणं होतात. आज सकाळी भांडणानंतर माझ्या शेजाऱ्यांनी माझ्या अंगावर कुत्री सोडली आणि कुत्र्यांनी ओरबडल्याच्या जखमा माझ्या तोंडावरती आहेत. मी पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांनी माझी कंप्लेंट लिहून घेतली नाही. म्हणजे मी ते ऐकून सुन्न झालो. मग फोन लावला PIना. ते बाहेर पेट्रोलिंगला गेले होते. मग म्हटलं त्यांना वायरलेसवरती कॉल दिला. तर वायरलेस तुम्ही कोणी ऐकला असेल तर वायरलेस म्हणजे लाऊडस्पीकरसारखा. त्यांना म्हटलं ही अशी अशी महिला आहेत तुमच्याकडं आल्या, तुम्ही त्यांची तक्रार घेतली नाहीत. त्यांनी पहिलं वाक्य विचारलं. ते म्हणले सर ती बाई वेश्या आहे आणि ती सभ्यवस्थित व्यवसाय करते आणि आम्ही तिची तक्रार लिहून घेत नाही. ती महिला माझ्यासमोर, तिच्यासाठी लेडी कॉन्स्टेबल, ते इंजिनियर मी म्हटलं आता वायरलेसवरती ह्याच्याशी बोललो तर माझा पण तोल जाईल. मी म्हटलं तुम्ही फोनवरनं बोला माझ्याशी. तोपर्यंत मला थोडी ब्रिदिंग स्पेस मिळाली की माझा राग कंट्रोल करून त्यांच्याशी सभ्य भाषेमध्ये बोलण्या इतपत मी नॉर्मल झालो. मी म्हटलं त्या महिला कोण आहेत ते काय फार महत्त्वाचं नाही आहे. त्यांची तक्रार आणि त्यांना आपण देऊ करायची कायदेशीर मदत हे महत्त्वाचं आहे. आता त्यांना पाठवतो आहे.
त्यांची मेडिकल एक्झामिनेशन करून घ्या. मला असं वाटतं की हा दखलपात्र गुन्हा आहे, त्यांच्या शेजाऱ्यांना अटक करा. आणि म्हणलं जरी मेडिकल एक्झामिनेशनमध्ये असं आलं की या जखमा किरकोळ आहेत, तरी म्हणलं त्यांना अटक करा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये. तेव्हा करता यायची पोलिसांना, आता करता येत नाही. पण मी म्हणलं त्यांना अटक करा आणि म्हणलं आय वॉन्ट देम टू बी बिहाइंड बार्स. ते ऐकल्यानंतर त्या महिला रडायला लागल्या. उठल्या, अशी नऊवारी पातळ नेसलेली उठल्या आणि त्यांना माझ्या पाया पडायचं होतं, रडत होत्या. तर आमच्या लेडी कॉन्स्टेबल त्यांना धरल्यानंतर त्यांनी ब्लाऊजमधनं 20 रुपयाची नोट काढली आणि त्यांना ते 20 रुपये मला द्यायचे होते. ते ऐकल्यानंतर मी इतका सुन्न झालो. मला कळलं ना की आपल्याला या बाईंना पोलिसांनी मदत केली म्हणून राग आला आहे की बाई आपल्याला लाच देते म्हणून आपल्याला राग आला आहे. मग मी त्याच्यानंतर खूप विचार केला की त्यांना का वाटलं असेल मला 20 रुपये द्यावेत. मग ती नोट खरं म्हणजे मी घ्यायला पाहिजे होती आणि छान फ्रेम करून माझ्या ऑफिसमध्ये ठेवायला पाहिजे होती की दिस इज पोलीस इमेज. त्यांना काय माहिती मी पैसे, मग त्यांना मी ऑनेस्ट आहे हे कसं सांगणार मी. किंवा पोलीस ऑनेस्टली काम करू शकतात. बरं, करप्ट माणूस पण काय प्रत्येक केसमध्ये पैसे घेत नसेल, मग नाही घेत ना. म्हणजे आता हे कसं सांगणार लोकांना. सो दॅट चेंज ऑफ इमेज इज नॉट अ इझी चेंज. आणि त्याच्याकरता जितकं पोलिसांच्या आतमध्ये काम करायला पाहिजे तितकं समाजामध्ये पण काम करायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं मीडिया आहे, पोलीस आहे, समाज आहे, राजकारणातले व्यक्ती आहेत. जर पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे आपलं पोलीस दल आहे. मग आता समजा आई आहे, मुलगा अभ्यास करत नाही तर काय सेलिब्रेट नाही करत, त्याला शिस्तच लावते, पण ती ज्या पद्धतीने लावेल त्या पद्धतीने जर पोलीस दलाकडे बघितलं तर मला असं वाटतं बरेच प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटतील. सर, आपल्या पुस्तकामध्ये 2 टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहेत. एक तर राजकीय हस्तक्षेपाचा आणि मीडियाची हाताळणी. खरंच हे इतकं क्लिष्ट आहे या 2 विषयांना हाताळणं पोलीस दलात असताना? हां, म्हणलं तर आहे, म्हणलं तर नाही. पण म्हणजे महाराष्ट्र, आता मी CRPFमध्ये गेलो, तो एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. मी जवळजवळ 16 राज्यांमध्ये कामानिमित्त IG ऑपरेशन्स होतो मी 2 वर्ष. आणि पुष्कळ इलेक्शन्समध्ये CRPF खूप मोठं काम करतं. प्लस आमच्याकडे 3 थिएटर्स होते, काश्मीर, नॉर्थ ईस्ट आणि नक्सल. सो 15-16 स्टेट्समध्ये पोलिसिंग बघितलं. मी तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगतो की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती आणि पोलीस, म्हणजे तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं पोलिसांची प्रतिमा वगैरे, पण तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हालाही लक्षात येईल की खूप आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे. आणि ज्याला राजकीय दबाव असं आपण म्हणतो तो नेमका काय असतो, तर बहुतेक वेळेला ती विनंती असते. म्हणजे मी यंग SP होतो आणि त्याच्या आधी म्हणजे माझी पहिली बदली 6 दिवसानंतर झाली, दुसरी 11 महिन्यानंतर झाली, तिसरी 7 महिन्यानंतर झाली, चौथी 7-8 महिन्यानंतर झाली, 5व्या ठिकाणी मी SP म्हणून गेलो होतो. तर तिथे पोलीस भरतीची प्रक्रिया होती आणि पत्र यायला सुरुवात झाली, आमदार खास ह्याला घ्या त्याला घ्या वगैरे. तर मंत्री महोदयांचा फोन आला. मला म्हणले, साहेब, मी महाराष्ट्रातल्या राजकारणी आदर सन्मानाने वागवता, मला असं वाटतं तक्रार कशाला करायची ना जर तुमच्याही व्यवस्थित वागत असतील तर. साहेब, माझ्या मतदारसंघामधले गरीब आदिवासी लोक आहेत, त्यांची लिस्ट तुम्हाला पाठवतो, त्यांना तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून भरती करून घ्या. मी म्हणलं, सर आपण सर्किट हाऊसला आहात का? हो म्हणले. म्हणलं, भेटायला येऊ का? या म्हणले. बायकोला सांगितलं आता ट्रान्सफर होऊ शकते म्हणलं. बॅगा भरून ठेवा. आणि त्यांना भेटायला गेलो. मग तिथे त्यांच्यासमोर पुष्कळ लोक बसले होते. बोला म्हणले. म्हणलं, सर यांच्यासमोर नाही बोलता येणार. मग ते आतमध्ये घेऊन गेले मला. म्हणलं, सर मी तुम्हाला एक विनंती करायला आलो आहे. मला म्हणले, काय? म्हणलं, सर मी अशी विनंती करायला आलो आहे की तुम्ही कोणाची शिफारस माझ्या पोलीस भरतीमध्ये करू नका. आणि म्हणलं, सर तुम्ही गरिबांची शिफारस करतो असं म्हटलं. सर टाटा आणि बिर्लाची मुलं कॉन्स्टेबल म्हणून भरती व्हायला येतील का? गरिबांचीच मुलं येणार म्हणलं. आणि म्हणलं, मी जर त्यांचा पक्ष, धर्म, जात, भाषा असं काही किंवा पैसे असं बघून जर भरती केली म्हणलं तर मग ते पक्ष, जात, भाषा, धर्म, पैसे यांची सेवा करतील, शासनाची आणि समाजाची सेवा कशी करतील? तर मला वाटलं आता ह्याच्यानंतर ते चिडणार. पण माझा अनुभव असा आहे की आमच्यापेक्षा ना त्यांना समाज आणि आयुष्य जास्त कळलेलं असतं. त्यांनी माझ्याकडे बघितलं, छान हसले. मला म्हणले, बरं माझी पण एक रिक्वेस्ट आहे म्हणले. म्हणलं, सर सांगा. म्हणे, असं आहे ना, माझ्याकडे लोक येणार, मला ती शिफारसपत्र द्यावी लागणार, तर माझी एवढीच विनंती ती तुम्ही घ्या आणि ते लोक गेल्यानंतर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या म्हणे. तुम्हाला जशी भरती करायची तशी तुम्ही करा.
मला असं वाटतं आम्हीसुद्धा कसं हँडल करतो आणि आम्ही जर अमुकच पोस्टिंग पाहिजे ह्याच्या मागे नाही लागलो तर कामातलं स्वातंत्र्य वाढतं. मीडिया बद्दल ना मी एक ऑलरेडी तुम्हाला सांगितलं भंडारातला माझा अनुभव. एक दुसरा अनुभव मला सांगायला पाहिजे. मी मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त होतो आणि एक एम एन सिंग साहेब सी पी होते. आमची दर बुधवारी मीटिंग असायची आणि त्या बुधवारच्या मीटिंगमध्ये ज्याच्या हद्दीमध्ये काही गुन्हे वगैरे घडले असेल त्याला उभं करून त्याची चंपी व्हायची. तर अशा रॉबरीजचं सत्र सुरू झालं. म्हणजे हे रॉबर्स जे होते ते असे चाकू सुरे घेऊन यायचे, दुकानामध्ये असे यायचे, काचेचं असे शोकेचं असे खटखट खटखट काचा तोडायचे आणि त्या दुकानात जे काय वस्तू असेल ते घ्यायचे आणि पळून जायचे. त्यांचा बाहेर वॉचर असायचा. अशा काही घटना माझ्या हद्दीत घडल्या, काही शेजारच्या झोनमध्ये अशा 3-4 घटना घडल्या. पहिल्या वेळेला त्यांनी ऐकलं, सगळ्यांना उभं केलं, बोलले. दुसऱ्या आठवड्यात परत घटना घडल्या, परत उभं केलं. तर मी उभा राहिलो आणि मी म्हणलं सर पण आम्ही केस आता डिटेक्ट करणार म्हणलं. म्हणले कसं काय? म्हणलं सर नाही आम्हाला लीड्स आहेत. तर काय त्यांना वाटलं त्या दिवशी मला म्हणले तू यंग ऑफिसर आहे पण तू पण बनेल झालास म्हणे, ते सगळे हो जायगा तसं म्हणतोस म्हणे, तुला काय माहिती आहे तुला काय? तर म्हणलं आता ह्यांना दाखवायचंच म्हणून आम्हाला ॲक्च्युली क्लू मिळाला होता. काय झालं होतं तिथनं मोबाईल फोनचे कार्ड चोरीला गेले होते. तेव्हा मोबाईल फोन अगदीच नवीन होते आणि आम्ही ते सगळे कार्ड फिल्टरवरती ठेवले होते. मी म्हटलं ह्या पहिलं कार्ड वापरलं गेलं की आपल्याला कळणारच कुठलं आहे ते. तर मी म्हटलं आता करायचाच डिटेक्ट गुन्हा. मी 2 दिवस त्याच्या पुढचे ऑफिसमध्येच मुक्काम ठोकला आणि एक टीम तयार केली. वांबुरे म्हणून अधिकारी होते आणि आम्हाला कार्डचं नाही डिटेल्स मिळाले पण आम्हाला एक जी इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावरून आम्हाला लक्षात की हा माणसाकडे चोरीचा माल आहे. तर आम्ही त्याला मध्यरात्री घेऊन आलो पोलीस चौकशीला. त्याची चौकशी केली. आम्हाला हे ठरवता येत नव्हतं की हा म्हणजे ह्याला कुणीतरी दिला आहे का हा चोर आहे हे कळत नव्हतं. आणि तर त्याची विचारपूस झाली. म्हणजे आदल्या दिवशी मीटिंग झाली, दुसऱ्या दिवशी रात्री हा माणूस सापडला आणि मग ते सतत एन्क्वायरीमध्ये तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्हाला सगळे क्लू लागले, जे पुढच्या सगळ्या लिंक्स मिळाल्या. आणि रात्री उशिरा 10 वाजता मी डिटेक्शन झाल्यानंतर एकदम समाधानात घरी गेलो की आता छान. मुली जेवण तयार व्हायचं होतं म्हणून मुलीवर खेळत होतो. तेवढ्यात पत्रकारांचा फोन आला. तर मी म्हणजे नॉर्मली मी असं बोलत नाही पण मी थोडं उखडलंच होतं की आता रात्री 10 वाजता काय फोन करता. पण त्यांनी त्या केसबद्दल विचारायला सुरुवात केली. आम्ही ना ते केस अजून त्या काही आरोपी अजून पकडायचे होते, त्यामुळे ती मीडियामध्ये बातमी आली असती तर आमची पुढची सगळी लिंक गेली असती. तर मी थोडं इव्हेजिव्ह रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला. मग त्यांनी मला म्हणला नाही तुम्ही त्या माणसाला उचलून त्याच्यावरती दंडेली केलेली आहे आणि ह्युमन राईट्सचा तुम्ही भंग केलेला आहे आणि तुम्ही असं काहीतरी ते बोलले माझ्याशी. उन्नीकृष्णन म्हणून टाइम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर. मी त्याला म्हणलं तुम्ही रात्री असं 10 वाजता मला फोन करताय बरोबर नाही, तुम्ही उद्या सकाळी बोला माझ्याशी मग सांगतो मी तुम्हाला काय. ठेवून दिला फोन. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठी बातमी पहिल्या पानावरती आणि त्याच्या पोलिसांच्यावरती सॉलिड टीका. तर दुसऱ्या दिवशी बातमी म्हणजे तुम्ही मग ती सिरीज करता ना, तिसऱ्या दिवशी बातमी, चौथ्या दिवशी पुढच्या आठवड्याची मीटिंग. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगमध्ये सी पी माझ्यावरती परत भडकले. मला म्हणले व्हॉट इज दिस बुल इन अ चायना शॉप काइंड ऑफ पोलिसिंग म्हणले. ते म्हणे मुंबई आहे म्हणे, कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, तुम्ही सभ्यपणे वागायला पाहिजे लोकांशी. आता तुम्ही मला म्हणलात की मी कसं ते त्या बातम्यांनी परेशान. मग मीटिंगच्या नंतर चहावर मला बाजूला घेतलं. त्यांना कधी वाटलं असेल जरा जास्तच बोललो आपण याला. मला म्हणले मी बोलू का म्हणे संपादकांशी. तोपर्यंत मी सगळी माहिती काढली होती. उन्नीकृष्णन इज ऑनेस्ट जर्नलिस्ट. म्हटलं नाही सर कदाचित आमची पण चूक झाली म्हणलं. तर बातमी बरोबरच आहे म्हणलं. त्यांनी देतात ते बातमी नका बोलू म्हणलं त्यांना. म्हणजे मला असं विचारतं मी जर जर्नलिस्ट असतो आणि मला संपादकाने सांगितलं असतं की आता ही बातमी लावू नकोस तर मला फारच वाईट वाटलं असतं आणि माझी खरी बातमी असं सांगितलं असतं फारच जास्त वाईट वाटलं असतं. म्हटलं आपण असा फोन करणं बरोबर नाही. म्हटलं नाही सर वी विल मॅनेज.
म्हणजे वी विल मॅनेज म्हणजे असा काय प्रॉब्लेम नाही आहे, बातम्या येत राहतील. ते त्याच्या दुसऱ्या दिवशी परत एक मोठी बातमी आली आणि ते मग मला पण थोडंसं वाटलं की आता काय करायचं. मग मी टिकेकरांच्याकडे गेलो. अरुण टिकेकर तेव्हा लोकसत्ताचे संपादक होते, माझ्या हद्दीत राहायचे. आणि मी जेव्हा झोनमध्ये गेलो तेव्हा जस्ट त्यांना थ्रेट्स वगैरे यायला सुरुवात झाली होती. तेव्हा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी मी तेव्हा छान माझ्याशी ते मित्रासारखे वागले होते. मिसेस टिकेकर मला SISCमध्ये शिकवायला होत्या पॉलिटिकल सायन्सचा, मी जेव्हा UPSCची तयारी करत होतो. सो आय हॅड गुड इक्वेशन्स विथ हिम. मग त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. म्हणलं आता मी काय करू. त्याचे काय करायचं म्हणे, काही करू नका म्हणे. मी म्हटलं नाही पण तसं माझ्याबद्दल बातम्या छापतात वगैरे. अहो म्हणे मी रोज टाइम्स वाचतो. मी तर नाही वाचली म्हणे, इतक्या दिवसात आली बातमी. आणि समजा वाचली असती म्हणे तर मी काय तुमच्याबद्दल वाईट समज करून घेतला नसता म्हणे. तुमचं कायदेशीर तुम्ही योग्य आहात ना. म्हणलं कायदेशीर बरोबर आहे, जो संशयित माणूस होता तो संशयितच होता. म्हणलं तो काय आरोपी नव्हता. त्यांनी आमच्याविरुद्ध साक्ष नाही दिली. म्हणलं कोर्टात स्टेटमेंट झालं वगैरे, बस काही करू नका म्हणले. तुम्ही पाहिजे तर खुलासा छापा म्हणे, पण ते काय छापणार नाही म्हणे खुलासा पाठवला तर, किंवा छोट्या चौकटीत छापतील म्हणे. आता लोक बातम्याच वाचत नाही तर खुलासा कुठे वाचणार म्हणे. तर म्हणे तुम्ही दुर्लक्ष करा म्हणे. आणि मग त्यांनी मला सांगितलं, मला म्हणे तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहात, ज्याला सार्वजनिक जीवनात टिकून राहायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, त्याला टीका सहन करता आली पाहिजे म्हणे. सहन करा तुम्ही, काही करू, काही होणार नाही म्हणे. मला असं वाटतं ना की जसं प्रसिद्धीचा आवाज तो मोहन असावा. म्हणजे मी फोन केला, अरे माझी जर अशी बातमी टाक वगैरे, तसंही करू नये. बातमी प्रतिकूल आली तर त्यातलं आपलं जर काही इफ देर इज रिअल इनपुट वन शुड टेक इट. आणि समजा ती बातमी टोटल चुकीचीच आहे तर काय नाही, दुर्लक्ष करावं. ते बातमी वाचून काय लोक आपल्याबद्दल वाईट चांगलं मत बनवणार नसतात. त्यामुळे त्याच्याकडे, कारण ते प्रेस काउन्सिलकडे जा वगैरे, दीज थिंग्स आर नॉट, आय डोंट थिंक दे वर्क. सो वी हॅव टू जस्ट टेक इट इन स्ट्राईड. असं अप्रोच केलं तर कदाचित फार अवघड नाही आहे. ते बहुधा काही पोलीस दलातल्याच मंडळींनी फारच मनावर घेतलेलं दिसतंय. त्यामुळं काही मीडियातून काही आलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे जे नाही, मी असं म्हणलं की बातमीत जो अंश ग्राह्य असेल तो घ्यावा, आपल्यात सुधारणा करावी. आणि ज्या गोष्टी चुकीच्या असतील, म्हणजे फॅक्च्युअली इनकरेक्ट आहेत, तर तुम्ही मला सांगा काय करायचं. दुर्लक्षच करायला पाहिजे याकडे. आत्ता जी एकूण स्थिती आहे, ज्या प्रकारचं आत्ता वातावरण आहे पोलीस दलामध्ये, अनेक मंडळी आज जेलमध्ये आहेत. मधल्या काळामध्ये, आता मला माहिती नाही की याच्याबद्दल तुम्ही बोलू शकाल का, पण CPच गायब होतो, मंत्री जेलमध्ये जातो, अनेक वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये जातात, अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होतात. ही जी स्थिती आहे ह्याच्याकडे तुम्ही म्हणजे ह्याच्याकडे कसं बघताय? तर ना, परत मी तुम्हाला सांगितलं, जोग सरांनी जसं सांगितलं की विपरीत परिस्थितीमध्ये आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. वन शुड हॅव ॲक्शन, बायस फॉर ॲक्शन. आपण जे करू शकतो ते करायला पाहिजे. आणि परिस्थिती संपूर्ण कुणीच नियंत्रित ठेवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही, पण आपण आपलं काम करायचं, एवढंच. आणखीन काय त्याच्याबद्दल? तुम्ही पोलीस दलाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटबद्दल म्हणालात, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटबद्दल बोललात, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटबद्दल बोललात. आणि तुम्ही स्वतः पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचा अभ्यास केलेला असल्यामुळं खूप काम केलं आहे याच्यावर. पण जेव्हा पत्रकार म्हणून किंवा सामान्य माणूस म्हणून आम्ही रोज ट्रेनमधून जाताना, बातमी कव्हर करताना जेव्हा तुमच्या कॉन्स्टेबलशी किंवा अधिकाऱ्यांशी बोलत असतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवते की जेव्हा ते पोलीस दलामध्ये येतात, कारण त्या 2,500 जणांमधनं तो एक निवडला जातो कॉन्स्टेबल असताना सुद्धा, तर त्यांच्या मनामध्ये खूप कल्पना असतात की मी पोलीस झाल्यावर असं करेन तसं करेन. कारण अर्थात जसं ते मीडियाचं आपण डिस्कस केलं, खूप एक प्रभाव असतो. प्रत्यक्षात जेव्हा ते पोलीस दलामध्ये येतात, ते पहिले 3-4 वर्ष तर बरेचसे जण फक्त बंदोबस्तच करत असतात. आणि मग हळूहळू जे अभिजितनी प्रॉब्लेम्स सांगितले त्याच्यामध्ये ते इतके एन्ग्रॉस्ड होतात की नंतर कदाचित त्यांनाही विसर पडतो की आपण नोकरी व्यतिरिक्त एका दलामध्ये आहोत म्हणून. पोलीस दलाला या सगळ्याची जाणीव नक्की असेल, तर त्याचा काही सिरियसली विचार होतोय का की इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रत्येकजण सहभागी होऊ शकेल किंवा त्यांना रिअल पोलिसिंग करण्याची संधी मिळू शकेल, अशा प्रकारे त्या रिअल पोलिसिंग काम करण्याची संधी मिळू शकेल, असा काही विचार पोलीस दलामध्ये होतोय? इज इट अ प्रॉब्लेम फॉर पोलीस फोर्स?
तुम्ही जे सांगितलं ना की पहिले येतात आणि हेडक्वार्टरमध्ये किंवा बंदोबस्त ड्युटी करतात, तर जनरली यंग कॉन्स्टेबल्स, मला वाटतं मुंबईत 3 वर्ष पोलीस मुख्यालयात त्यांना ठेवतात आणि मग त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पोस्ट करतात. त्या पॉलिसीमध्ये पण मला असं वाटतं गेल्या काही वर्षामध्ये बदल झाला आहे आणि आता डायरेक्ट कॉन्स्टेबल्स काही पोलीस स्टेशनमध्ये पण जातात. मी सांगितलं असं की इवन ॲज IPS ऑफिसर पहिले 4-5 वर्ष इट इज अ डिफिकल्ट जॉब, इट इज नॉट अ इझी जॉब. आणि नाउमेद करणारी फ्रस्ट्रेशन्स असतील किंवा आपण काही करू शकत नाही आहोत, ही भावना मी समजू शकतो. आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून मला नक्कीच मला हे समजले आणि माझ्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना समजलं आहे की वरिष्ठ अधिकारी म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे पोलिसिंग इज इसेन्शियली टीम वर्क. म्हणजे कसं आहे ना, दहीहंडी असते, तो सगळ्यात वरचा असतो ना, तो दहीहंडी फोडतो, पण ते खालचे थर नसतील तर तो जाऊ शकत नाही तिथे. आणि म्हणून प्रत्येकाच्या कामाचं क्रेडिट त्याला दिलं गेलं पाहिजे आणि वरिष्ठांनी दुसऱ्यांचे क्रेडिट्स घेता का, म्हणजे सिम्पल गोष्ट आहे, यात काय सांगायच्यासारखी गोष्टच नाही आहे. असे खूप अधिकारी करतात. आणि तुम्ही आता जर प्रेस नोट्स बघितलात तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक ठिकाणी जिथे ज्या कॉन्स्टेबलनी काम केलं त्याचा आपण निश्चितपणे गौरव होतो. हे कदाचित आणखीन मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. आणि मी जेव्हा कॉन्स्टेबलशी इंटरॅक्ट करतो ना, तेव्हा तुम्ही म्हणताय तसं निश्चितपणे त्यांच्या अडचणी आहेत, बट आय सी अ लॉट ऑफ एनर्जी, आय सी लॉट ऑफ एन्थुझियाझम. आय एम नॉट टॉकिंग ऑफ म्हणजे हायर रँक्स, आय एम टॉकिंग ऑफ कॉन्स्टेबल्स. आणि इनफॅक्ट खूप चांगलं काम करताना सगळीकडे दिसतं. अनफॉर्च्युनेटली काय ना की जेव्हा शांतता असते, गुन्हे डिटेक्ट होतात, मला वाटतं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं आहे, ही बातमी नाही आहे. बातमी जेव्हा काहीतरी हटके होतं ती आहे. आणि आम्ही 99.99% जेव्हा सगळं सुरळीत चालू आहे ती अनफॉर्च्युनेटली बातमी होत नसल्यामुळे पण मी सकारात्मक आहे आणि मला असं वाटतं बदल होतोय आणि होईल. तुला विचारायचं आहे विचार. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्था, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार सर, देशात महाराष्ट्राचा गुन्हेगारीच्या बाबतीत 3रा क्रमांक लागतो. त्याचबरोबर वसई विरारचा 28वा क्रमांक लागतो. आणि वसई विरारला नुकतंच झालेलं नवीन आयुक्तालय आणि त्या आयुक्तालयाचे तुम्ही पहिले आयुक्त, त्या ठिकाणी कोणते आव्हानं तुम्हाला आव्हानांना तोंड द्यावं लागलं, किंवा मग त्या ठिकाणी नवीन आयुक्तालय आणि पहिले आयुक्त म्हणून कुठली योजना किंवा कुठलं नियोजन केलं गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी? पहिली गोष्ट म्हणजे ना, मला हे तुम्हाला सांगायचं आहे की गुन्हे वाढणं आणि गुन्हेगारी वाढण्यात फरक आहे. म्हणजे मी जर दाखल करायचे नाही असं ठरवलं गुन्हे, तर गुन्हे वाढणारच नाही आहेत. पण गुन्हेगारी आहे आणि ती वाढेल. तेव्हा थोडं हा पण म्हणजे भारतामध्ये जिथे इथे कॉन्सन्शियस आणि चांगले ऑफिसर असतात तिथे सगळीकडे गुन्हे वाढतात. त्याचं साधारण कारण असं आहे की आम्ही सांगतो की नाही, गुन्हा आला तर दाखल करा. कंप्लेंट आला की फर्स्ट थिंग यू टू डू इज रजिस्टर कंप्लेंट. खूप गोष्टी आम्ही मीरा भाईंदर वसई विरारमध्ये केल्यात, पण एकाचा उल्लेख करतो, अशा अनेक गोष्टी आहेत, स्वतंत्र विषय आहेत. आता 1.25 वर्ष काम करतो आहे मी तिथे. माझ्या आधी तिथे काम करणारे सहकारी होते ॲडिशनल SP विजय सागर. त्यांनी वसई विरारमध्ये एक योजना आणली. ती लोकांना तिथे जसे मुंबईत 5,000 कॅमेरे सरकारने सुरुवातीला बसवले, तसे तिथे बसवलेले नाहीत, सगळ्या शहरामध्ये नाही बसवले. मीरा भाईंदर वसई विरारमध्ये नाही बसवले. त्यांनी लोकांना आवाहन केलं की तुमचे जे कॅमेरे आहेत, CCTV कॅमेरे, त्यातला एक कॅमेरा तुम्ही पब्लिक फेस करा. ती एक्झिस्टिंग योजना होती. आणि मी जेव्हा पहिल्या म्हणजे आयुक्तालय सुरू व्हायच्या आधी मी 27 दिवस जॉईन केलं होतं, तर मला ते लक्षात आलं की दिस हॅज लॉट ऑफ पोटेन्शियल. मग आम्ही एक रितसर योजना तयार केली, एक कॅमेरा शहरासाठी. आणि लोकांना आवाहन केलं की तुमचं शहर सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही एक कॅमेरा डोनेट करा किंवा एक तुमचा कॅमेरा पब्लिक फोकस करा. आता आमच्याकडे 5,000 कॅमेरे मीरा भाईंदर वसई विरारमध्ये लोकांनी डोनेट करून आम्हाला या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेत. आणि तुम्ही जर आमच्या प्रेस नोट वाचल्यात ना, तर आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंतचे सर्व महत्त्वाचे आणि गंभीर आणि सेन्सिटिव्ह गुन्हे आम्ही उघडकीस आणले. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन CCTV कॅमेरांचं आहे. इन्क्लुडिंग मध्ये आमच्या इथल्या एका इंजिनियरवरती दहिसरमध्ये फायरिंग झालं. तर अशा अनेक योजना, एक E-ऑफिस म्हणून NICचं प्रॉडक्ट आहे,
म्हणजे पेपरलेस ऑफिस. तुम्ही जर माझ्या ऑफिसमध्ये आलात तर आय डोंट हॅव फाईल्स. वी हॅव म्हणजे पूर्ण माझं ऑफिस ई ऑफिसमध्ये आम्ही शिफ्ट केला. तर ते नवीनच ऑफिस होतं, त्यामुळे जुन्यातनं नवीन करायचं नव्हतं, सुरूच ई ऑफिसमध्ये केलं. एक अर्थात निगेटिव्ह लिस्ट आहे, समजा संरक्षित व्यक्ती आहेत किंवा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, नॅशनल सिक्युरिटी आहे, दोज आर स्टील पेपर फाईल्स. पण अदरवाईज आमचा पूर्ण इंटरफेस मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं आणि पब्लिक व्हिजिट्स, म्हणजे मी रोज 3 ते 5 लोकांना भेटतो, पण परवानगीच नव्हती फिरायला, तर आम्ही व्हॉट्सॲप कॉल्सवरती लोकांच्या ई व्हिजिट सुरू केल्या. असे अनेक उपक्रम आहेत. आणि आमचा आनंद सांगायला हा वाटतो की आमचं डिटेक्शन पर्सेंटेज, म्हणजे मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगतो की गुन्हे किती वाढले हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, तुम्ही डिटेक्ट करताय का नाही ते विचारेन. तर आमचं गेल्यावर 5 वर्षामध्ये त्या भागामध्ये 66, 67, 65 असं 65 अराउंड डिटेक्शन पर्सेंटेज होतं. आज ते 75% आहे, आता वर्ष संपत आलं. सो वी सी सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन डिटेक्शन पर्सेंटेज. वी हॅव मेंटेन्ड आवर कन्व्हिक्शन रेट. आणि असं काही मेजर लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम झाले म्हणजे बातमी झालेली नाही. सर फक्त म्हणजे आपण संपवतोय, पण शेवटी विचारायचं की पोलिसांच्या आयुष्यात असं छंदांना वगैरे वेळ असतो का, आणि छंद जोपासता येतात का? ठरवलं तर येतात. म्हणजे आता मला वाचनाची आवड लहानपणीपासून आहे किंवा रनिंगची आवड आहे. आणि आता वैयक्तिक माझ्याबाबत कॉन्स्टेबलबद्दल पण आपण सांगितलं तर जेव्हा 12 तासाची ड्युटी असते ना, चांगलं बूट घालून कॉन्स्टेबलनी 1 तास पेट्रोलिंग केलं तर दॅट इज वॉक अँड एक्सरसाइज अँड दॅट इज व्यायाम. तर मी जेव्हा DCP होतो, सगळ्यात चॅलेंजिंग माझा पिरियड होता, मी DCP होतो आणि व्यायाम करायला वेळच मिळायचा नाही. सकाळी ज्या दिवशी माझ्या गाडीत बूट ठेवले होते आणि रात्री 10, 11, 11:30, 12, 1 जेव्हा घरी जायचं तेव्हा 4 किलोमीटर गाडी थांबवायची, बूट घालायचे, ड्रायव्हर लायसन्सचं मागे मागे ये, आणि त्या दिवशीचा व्यायाम झाल्याशिवाय घरी जायचं नाही. सोपं नाही आहे, पण अशक्य पण नाही आहे. तुम्ही खरं तर म्हणजे बऱ्याच गोष्टींबद्दल आपण आपल्या गप्पा झाल्या. या सगळ्या तुमच्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये राजकारण्याचा कोणता असा राजकारणी की ज्याचा खूप म्हणजे असा संस्मरणीय काही अनुभव, म्हणजे सूर्यकांत जोगांच्या बद्दलचा तुम्ही सांगितलात, पण ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं नव्हतं, तर एखादा वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी कोणाच्याबद्दल सांगाल आणि काय होते अनुभव? मी आत्तापर्यंत जे पोस्टिंग केलं ना, माझं फार असा कॉन्टॅक्ट राजकीय व्यक्तींच्या बरोबर कधी आला नाही. पण मी जेव्हा फोर्स 1 आम्ही तयार केलं तेव्हा आता दिवंगत RR पाटील साहेब तेव्हा गृहमंत्री होते. आणि माझा अनुभव असा आहे की वन कुड रिलेट टू हिम ॲज अ ह्युमन बिईंग. म्हणजे आपण गृहमंत्री म्हणजे खूपच सिनियर पोस्ट झाली. मी DIG होतो तरी आय वॉज अ ज्युनियर ऑफिसर. पण मनमोकळेपणाने माझ्या अडचणी मी सांगायचो किंवा मला काय पाहिजे. मग मी समजा अमुक गोष्ट सांगितली तर ते स्वतः डेप्युटी सेक्रेटरीला फोन करणार, बोलवणार, हे यांचं काम करा, आणि मग त्याचा फॉलोअप करणार. असं 2.5 वर्षात मी त्यांच्याकडे महिन्यातून एकदा जायचो. आणि माझ्याकडे आम्ही ना कॅपॅसिटी डेव्हलपमेंट करायची म्हणून आम्ही प्रोजेक्ट्स तयार केले होते. म्हणजे आय वॉन्टेड अबाउट 60 थिंग्स टू हॅपन. तर मी त्यांना म्हटलं, सर मी महिन्यातून एकदा तुमच्याकडे येणार आणि माझी लिस्ट घेऊन येणार, आणि हे 8 प्रोजेक्ट झाले की पुढचे 8 प्रोजेक्ट घेऊन येणार, आणि माझ्या अधिकाऱ्यांना आम्ही तर माझा खूप त्यांच्याकडनं म्हणजे लीडरशिपची डेफिनेशन अशी आहे ना नवीन स्टाईलच्या लीडरशिपची, की अ लीडर हॅज टू बी सर्वंट. He should serve those who are doing work. He should serve them. He should remove obstacles in their path. असा माझा त्यांच्याबरोबर खूप चांगला अनुभव आला. शिकायचं खूप अधिकाऱ्यांच्याकडनं मी शिकलो, आणि कॉन्स्टेबल्सकडनं खूप शिकलो, आणि खूप नावं सांगता येतील. दयाल सर मी पहिला माझे ट्रेनिंग SP होते, आणि पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन कसं करायचं, लोकांना कसं भेटायचं, फाईल वर्क कसं करायचं, त्यांच्याकडनं मला म्हणजे ही वॉज वन ऑफ द फायनेस्ट ऑफिसर्स वी हॅड, टोटली ऑनेस्ट. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपण ऑनेस्ट राहून सिस्टीममध्ये टिकू शकतो का, आपल्याला काम करण्याची संधी मिळेल का, आपलं समजा साठलोट असतात काय होईल, असे प्रश्न माझ्या मनात कधीच आले नाहीत. कारण मी दयाल साहेबांना पहिल्या दिवशीपासून माझ्या नोकरीच्या बघितलं की माणूस शांतपणे प्रसिद्धीच्या मागे न लागता
ठामपणे ऑनेस्टली काम करू शकतो, ते काम ॲप्रिशिएट होतं सिस्टीममध्ये, त्यांना काम करण्याची संधी मिळते आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे कसा दरारा किंवा म्हणजे बरेचसे लोक त्यांना काम सांगायचेच नाहीत, कारण ते नाही म्हणणार त्याच्याऐवजी सांगायचंच नाही काम असंही असेल. पण खूप अधिकारी सांगता येतील असं आहे. OP गल्होत्रा म्हणून मी CBIमध्ये काम केलं, माझे बॉस होते डॉक्टर सत्यपाल सिंग, CP होते मुंबईमध्ये, मिस्टर शिवानंदन, मिस्टर KL प्रसाद. आणि तुम्हाला मी सांगतो की हे परत तुम्ही अधिकाऱ्यांचं विचारलं, आमचे देवकर नावाचे एक कॉन्स्टेबल आहेत, हेड कॉन्स्टेबल होते मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा, मिल स्पेशल किंवा कॉन्फिडेन्शियल कॉन्स्टेबल. तर आता नेटवर्किंग वगैरे खूप बोलतो ना आपण, लोकांशी संबंध ठेवणे. तर मी देवकरना पहिल्यांदा भेटलो तेव्हा देवकरना विचारलं, देवकर तुम्ही कोणाकोणाला ओळखता? खेरवाडीमध्ये कामाला होते. त्यांनी ठाकरे कुटुंबियांपासून नावाला सुरुवात केली. मग सचिन तेंडुलकर, दामू केंकरे, पुशी रेगे, मेपू रेगे, वपू काळे, ICICIचे मॅनेजिंग डायरेक्टर, असे पुष्कळ लोकांची नावं सांगितली त्यांनी. मला वाटलं काहीतरी करतो. तर मी एकदा त्यांना ऐकला, केतकर साहेब तेव्हा लोकसभेचे संपादक होते, माझ्यासमोर बसलेले देवकर. केतकरांना फोन केला त्यांनी, केतकर साहेब बऱ्याच दिवसात तुमच्याकडे वडापाव खायला नाही आलो, कधी येऊ? सो आता देवकरांच्याकडनं मी शिकायला पाहिजे की नाही, की लोकांशी संबंध कसे ठेवायचे. ते काय मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं शिकायला पाहिजे असं नाही. आय थिंक इफ वी कीप आवर आईज अँड इयर्स ओपन वी कॅन लर्न फ्रॉम एव्हरीवन. प्रामाणिक, निस्पृह, चारित्र्यवान, भ्रष्टाचारापासून दूर, नेटकेपणानं काम करणारा अधिकारी असल्याची किंमत पण मोजायला लागली असेल. आता तुम्हाला कधीतरी ह्या गोष्टीच्या बद्दल, म्हणजे त्या मार्गानं जायचं म्हणून म्हणजे विचार नाही, पण त्याच्यामुळं कधी अन्याय झाल्याची भावना मनात येत नाही? जे आपल्याला ड्यू होतं ते आपल्याला मिळालं नाही यानं मन कुठंतरी आतमध्ये खंतावत नाही? आपण काम कशाकरता करतो हे जर क्लिअर असेल ना, तर म्हणजे सुरुवातीच्या काळात जवळपास एक पहिले 15 वर्ष कदाचित मलाही असं वाटलं असेल की अरे आपण आपली लायकी आहे पण आपल्याला अमुक पोस्टिंग का मिळत नाही. आणि मी CBIमध्ये होतो तेव्हा माझे एक बॉस होते, ते मला खूप मागे लागले. मला म्हणले तू साधारण विपश्यना कर. मी म्हटलं नाही, माझा देवावरती विश्वास नाही आणि ते ध्यान वगैरे काय मला जमणार नाही. नाही म्हणे तू जाऊन बघ एकदा कर वगैरे. तर मी EOWमध्ये आलो आणि इट वॉज वन ऑफ द मोस्ट स्ट्रेसफुल जॉब्स आय डिड. आता EOWमध्ये ना 5 कोटी रुपयाचा फ्रॉड केल्याशिवाय तिथं केसच घेत नाहीत, बाकी पोलीस स्टेशनमध्ये करतात. आणि असे मोठे फ्रॉडसर असतात, त्यांच्या ओळखी असतात, ते फोन असं सगळं. इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल, व्हेरी स्ट्रेसफुल. 1 वर्ष काम केल्यानंतर माझा ब्लड प्रेशरचा त्रास असा पूर्वी DCP असताना झाला होता. मग तेव्हा ते रनिंग वगैरे केल्यानंतर कंट्रोल झालं होतं, पण पुन्हा असा स्ट्रेस वाढला. आणि आता वरिष्ठ अधिकारी आपल्याला विनंती करतात, पण ते विनंती म्हणजे तसं प्रेशर येतच नाही की आपण सगळ्यांनाच नाही म्हणतोय, सारखेच फोन आले की नाही हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तेच नंतर पोस्टिंग देणार. सो तुम्ही म्हणता तसा स्ट्रेस. मग तेव्हा मला वाटलं की अरे ते म्हणले विपश्यना करायला जा, स्ट्रेस मॅनेजमेंट करता चांगलं आहे. मग मी विपश्यना करायला गेलो. 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी ना मला रिअलाईज झालं, तुमचा प्रश्न जो आहे त्याचं थेट उत्तर. मला काय रिअलाईज झालं की आपण का आलो UPSCमध्ये, कारण आपल्याकरता व्हॅल्यूज महत्त्वाच्या होत्या आणि आपलं काहीतरी करायचं होतं, म्हणजे आपण ॲम्बिशियस होतो. म्हणजे मला व्हॅल्यूज पण जपायच्या आहेत आणि मला माझी ॲम्बिशन पण रिअलाईज करायची आहे. इज लाईक रायडिंग 2 हॉर्सेस. 2 घोड्यांच्यावरती एकाच वेळेला बसता येत नाही. ज्याला घोडेस्वारी केली त्याला माहिती आहे. मग आता माझा घोडा कुठला आहे? जर माझ्या व्हॅल्यूज हा इफ दिस इज माय प्रिन्सिपल चॉईस, मग तो दुसरा घोडा येईल, चांगली गोष्ट आहे. पण नाही आला तर खंत बाळगणं म्हणजे आपण शहाणपण नाही आपल्याकडे, असं आहे. मग आय थिंक देअर आफ्टर आय एम ठीक आहे, म्हणजे वॉट एव्हर कम्स युअर वे. आणि म्हणजे मला असं वाटतं मला काम करायची संधी मिळाली आत्तापर्यंत, आणि जिथे संधी मिळाली तिथे करू शकलो आहे काम. सो आय एम क्वाईट हॅपी विथ इट. नाही, त्यामुळेच रिबेरोनसारखा माणूस जेव्हा असं म्हणतो, मला असं वाटतं की वेगळ्या कुठल्या प्रशस्तीपत्रांची काही गरज नाही, की जेव्हा त्यांच्यासारखा माणूस इतकं भरभरून बोलतो, कौतुक करतो आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हा लखलखता तारा आहे असं तुमचं वर्णन करतो. मला असं वाटतं की ते खूप
खूप महत्त्वाचं आणि खूप समाधान देणारं असेल या टप्प्यावर. सर, पोलिसांचा हुद्दा, त्यांचं काम सगळ्याप्रती आदर आहेच, तो राहील. तो अधिक वाढतो जेव्हा आपल्यासारख्या अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधतो, बोलतो. सुरुवातीला उल्लेख झाला तसा की ते काही आपल्या हातात नाही आहे की पोलिसांची इमेज प्रत्येकाच्या मनात नेमकी कशी आहे. ती सिनेमामुळे असेल, प्रत्यक्ष भेटीमुळे असेल, एखाद्या वाईट अनुभवामुळे असेल, प्रत्येकाच्या मनात ती वेगळी आहे. पण तुम्ही प्रयत्न करताय ती बदलण्याची, अधिक पॉझिटिव्ह करण्याची. तुमच्याकडनं आणखी काही लिहिलेलं आम्हाला वाचायला आवडेल. त्यासाठी शुभेच्छा, पुढच्या कारकिर्दीसाठी सुद्धा शुभेच्छा आणि मनापासून आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू. थँक्स. आणि यानंतर क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बारामती ॲग्रो पशु आहारमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.